सह्याद्री शिखरे रम्यम अनुसया आत्रिनंदनम हम वंदे परमानंदम श्री दत्तात्रेयं जगद्गुरुं पुत्रम विशाल देवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानंदम वंदे श्री चक्रधरं विभु वंदे श्री चक्रधरं विभु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आज आपण श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन गीता पाठ नामस्मरण ज्ञान यज्ञ सप्ताह अशा प्रकारे या त्रिवेणी संगम या ठिकाणी नवे 4 प्रकारचं म्हणजे हा 7 दिवस चालणारा ज्ञान यज्ञ सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। स्मरण तर आपण करतातच, गीता पाठ आहे, परंतु श्री दत्तात्रेय महाराजांचं, श्री कृष्ण महाराजांचं, श्री दत्तात्रेय महाराजांचं पंचावतारांच्या ज्या लीळा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी 7 दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून विशिष्ट अधिकरणांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान सवर करणार मिळणार आहेत। म्हणून हा ज्ञान यज्ञ अत्यंत महत्त्वाचा, इतर सगळ्या यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ हा अत्यंत महत्त्वाचा। अशा प्रकारे कालपासून संपन्न होत असलेला हा सप्ताह श्री दत्तात्रेय प्रभू अवताराच्या दिनाच्या निमित्ताने आज हा होत असलेला दुसरा दिवस आहे। दुसरं पुष्पमाळा जी आहे, पहिली पुष्पमाळा नितीन दादा बांधकर यांनी देवाला समर्पित केलेली आहे। आज ही तुटकी मुटकी माळा का होईना अशा प्रकारची ही सेवाभाव आहे। हे काय खूप वक्ता वगैरे असा नाही, पण तो सेवा ज्यांनी दिली ती आनंदाने आपण सेवा करावी हा भाव हृदयामध्ये ठेवून आदरणीय श्रद्धेय बाबा धुळे ते आले, आमंत्रण दिला हो बाबा, पंथामध्ये बहुरत्न वसुंधरा, एकाचवेळी एक मोठे विद्वान या भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, माझ्यासारख्या पामराला, परंतु तरीसुद्धा त्यांचा जो आग्रह आणि त्या आग्रहा खातर अशा प्रकारे या ठिकाणी ही दुसरी माळ जी आहे देवाला समर्पित करण्यासाठी पुढे सारंगधर बाबा आहेत, नंतर मानसशास्त्री आहेत, नंतर रमेश शास्त्री, आता त्यांना काय म्हणते पारनेरकर बाबा आहे ना, अशा प्रकारे, आणि शेवट चोर मांगे बाबा, अशा वेगवेगळ्या अधिकरणांच्या माध्यमातून आणि शेवटी सर्व पंथाला आधारभूत असलेले तत्वज्ञ, गाढ तत्वज्ञ, आचारनिष्ठा असल्या अशा त्या पूजनीय आलेगाव येथील मोठे अक्काजी आहेत, यांचंही आपल्याला दर्शन यांच्या पवित्र वाणीतून आपल्याला ही ज्ञान श्रवण ऐकण्यासाठी मिळणार आहे। तर आज आपण आदरणीय श्रद्धेय बाबांनी या मंदिराचे जे आदरणीय श्रद्धेय श्री गुरुवर्य बाबा राधर बाबाजी आहेत यांनी अशा प्रकारे ही परंपरा किती 32 वर्षापासून 28 वर्ष झालेले आहेत। पहा, 1 2 3 नव्हे, 28 वर्षापासून पहिले बाबा असायचे, त्याच्यानंतर या बाबांनी सुद्धा जी परंपरा जी आहे, ज्ञानगंगा जी आहे ती वाहत ठेवलेली आहे। माणूस ज्यावेळेस बदलताना त्यावेळेस ती गंगा यदा कदाचित म्हणजे ते पाणी आटून जात असतं, मात्र बाबांनी भटच्यापेक्षा बाबांच्याही पेक्षा पहिले जे बाबा आदरणीय श्रद्धे बाबा अत्यंत श्रद्धा संपन्न वैराग्यनिष्ठ अशा प्रकारचे बाबा, आणि यांनी संवत्सर अमृतसर अशा प्रकारे ज्ञान श्रवण केलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्या सांगवी या गावामध्ये नवे, संपूर्ण परिसरात नवे, महाराष्ट्रामध्ये नवे, याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांचा उपयोग आपल्याला आहे। म्हणजे केवढं आपलं भाग्य आहे, असे सत्पात्र आपल्या गावाला मिळालेले आहेत, निस्पृह व्यक्तिमत्व आपल्या गावाला मिळालेलं आहे, धर्मनिष्ठ व्यक्तिमत्व आपल्या गावाला मिळालेलं आहे। आपलं सांगवी गावाकरांचं खरोखरच भाग्य आहे। ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नम्रता या सगळ्या गुण ज्यांच्यामध्ये, परमात्म्याला अभिप्रेत असलेले गुण ज्यांच्यामध्ये आहेत, अशा माध्यमात तुम्ही संतृप्त झालेले आहात। आम्ही काय देणार? संतृप्त झाल्यानंतर जसं पानाचा विडा असतो, जेवण झाल्यानंतर सुपारी असते,
आणि त्या बाईसा देवाला जेवण झाल्यानंतर फोडी ओळगायच्या, पानाची विडा, अशा प्रकारची सुपारी काय होईना असं देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. मात्र बाबांचं खरोखरच कर्तृत्व महत्त्वाचं आहे. गुरुकुल सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी प्राचार्य पद मुलांना घडवण्यासाठी, आम्ही गुरुकुलमध्ये 81 साली होतो. प्राचार्य त्या ठिकाणी मोठे बाबा जे असायचे, विठ्ठल शास्त्रीजी असायचे, आणि आमच्या काळात खाडे बाबा हे सुद्धा शिकवण्यासाठी असायचे. मधला काळ गेला, पुन्हा आलो 91ला. कसं तरी अशा प्रकारच्या गुरुकुलमधलं त्या काळचं वातावरण, आज काय सुविधा आहे, बिल्डिंग आहे. आम्ही जिथं आधी भूत बंगल्यात राहत होतो आहे ना, तो पलीकडचं जे कौलारू जे घर होतं ना, 1 वर्ष तिथं राहिलं, त्याचं नावच भूत बंगला. नंतर एका साधूने फाशी घेऊन टाकली, म्हणजे खरंच भूत बंगला होऊन गेला. सांगायचं काय तात्पर्य, की अशा अवस्थेमध्ये आज बाबांच्या माध्यमातून, आराध्य बाबांच्या माध्यमातून, त्या परिवाराच्या माध्यमातून खरोखर आज चांगल्या प्रकारे ती संस्था जी आहे उभी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे त्या संस्थेचे प्राचार्य सुद्धा आणि स्वतःचा मठ सांभाळणे, आपापलं धर्मकार्य करणे, याच्यापेक्षा पलीकडं की ज्या मार्गामार्गातले विद्यार्थी त्या ठिकाणी घडवल्या जातात, आज ते पुढे जाऊन परमार्गाची सेवा करणारे, असे भविष्यामध्ये ज्यांचा धर्म ज्यांच्याकडं आहे, दृष्टीने पाहतोय, धर्मदृष्टी लोकांची आहे की बा अशा प्रकारे आमचा विद्यार्थी कुठं आहे, गुरुकुलमध्ये पाठवला, अभ्यासासाठी पाठवलेला आहे. आणि अशा प्रकारे ती दिशा देण्याचं कार्य, मार्गदर्शन करण्याचं कार्य जे आहे, प्राचार्य काही दिवस खरोखर निष्ठा भावनेने तेव्हा सेवा केली. आताही सचिव आहेत, प्रमोशन झालेलं आहे. बरं, आता प्राचार्य तर होते, पण त्याच्यापेक्षा आता काय आहे, घर सर्व सांभाळणं कठीण आहे. सचिव पद जे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे धर्मकार्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी मी आलेलो आहोत. या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं जे अवतार कार्य जे आहे, सुरुवातीला सूत्र स्वामी दत्तात्रय महाराजांची ओळख करून देणारे कोण आहेत, आपले साधनदाता श्री चक्रधर महाराज. या मार्गातील श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण म्हणजे कारणोद्भवम कार्य, म्हणजे कारणापासूनच कार्य उदयाला येत असतं. अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराजांचे वैशिष्ट्य की त्यांनी आपल्या स्वरूपामधूनच, निराकार स्वरूपापासूनच परावर शक्तीचे स्वीकार केलेलं, अशा त्या श्री दत्तात्रय महाराजांनी त्या माहूरला चक्रपाणी बाबा त्या ठिकाणी गेलेत. व्याघ्रवेशी श्री दत्तात्रय महाराजांनी परावर शक्तीचं दातृत्व कोणाला केलेलं आहे, कारण कसे आहेत बा परमार्गाचे, आपल्या मानवा पंथाचे कारण कसे आहेत बा, तर अशा प्रकारे हे कार्य कारण जो संबंध जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, की अशा प्रकारे त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळा, अनेक लीळा आहेत. आज आपण दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन का साजरा करतो, 4 युगामध्ये विद्यमान आहे, सर्व अनुकूलत्व स्वीकारलेलं आहे. दत्तात्रय महाराजांनी सर्व अनुकूलत्व स्वीकारलेलं आहे, 4 युगामध्ये विद्यमान आहेत. अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांचं कार्य आजही अहोरात्र, किंबहुना सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वामींना जीवाच्या उद्धारासाठी जे कार्य जे आहे, निद्रा कुठं आहे माहूरला, कोल्हापूरला काय आहे भिक्षा, भोजन कुठं आहे पांचेश्वरला, काय स्नान कुठं आहे पहा. एका दिवसाचा प्रवास दररोज, म्हणजे सगळ्यात जास्त संचार करणारे, जीवाच्या उद्धारासाठी अहोरात्र अशा प्रकारे कार्य करणारे श्री दत्तात्रय महाराज आरळकासारख्यांना सांत्वनारे. संसारामध्ये तिन्ही तापाने तापलेले माणसं, दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता, अशा प्रकारे दुःखरूप पाप म्हणजे विविध प्रकारे जे काही संसारामध्ये जे दुःख जे आहे ते सर्व दुःख दूर करणं, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, तिन्ही तापापासून शांतवणारे श्री दत्तात्रय महाराज आहेत. यदुराजासारख्यांना ज्ञान देणारे श्री दत्तात्रय महाराज आहेत. शंकराचार्यांना वर आज जगामध्ये हिंदू संस्कृती, अरे त्या 4 पीठाचे जे शंकराचार्य जे प्रमुख पहिले जे होते त्यांना वर देणारे कोण आहेत, श्री दत्तात्रय महाराज. अशा प्रकारे शंकराचार्यांना वर देणारे श्री दत्तात्रय महाराज, यदुराजाला वर, अनेक प्रकारे त्या श्री दत्तात्रय महाराजांचे जे कार्य जे आहेत अलौकिक आहेत. म्हणूनच आजपर्यंत आपण संसारामध्ये वाढदिवस साजरा करत असताना एखाद्या म्हाताऱ्याचा जर आता काय दिवस राहिले त्याचे,
आता वाढदिवस आला 70, 80, 75, 90 म्हातारा झालं म्हणजे अशा लहानपणी थोडंसं बरं वाटतं, पण आणखी पुढं जर गेलं कसं वाटतं ते म्हातारपणी. जे आपण ज्यावेळेस वाढदिवस साजरा करतो, हा खूप मोठा असेल, सत्पात्र असेल, अशा प्रकारे गोष्टी वेगळी असेल, परंतु ज्यावेळेस आपण हे वाढदिवस साजरा करतो थकून जातो माणूस नंतर नंतर. परंतु दत्तात्रय महाराज त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराज आहेत, स्वामी चक्रधर महाराजांची सुद्धा जयंती आपण आपलं अवतार दिन जे आहेत किती वर्ष झालेले आहेत. आजही प्रत्येकाला आनंद वाटतो त्या परमात्माच्या कार्याचा जो आहे, प्रत्येकाला आनंद वाटतो, उत्साह आहे आजही. कारण ते परमेश्वराचं निर्गुण ज्ञान, परमेश्वराचं तत्वज्ञान निर्गुण आहे, परमात्माचे साधनवंत निर्गुण आहेत, परमेश्वराचं तत्व सुद्धा कशा प्रकारचं आहे, त्रिगुणाच्या पलीकडे अशा प्रकारे निर्गुण असलेलं परमेश्वराचे जे तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाला मार्ग, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, कशा प्रकारचे आदि कारण म्हणून सांगितलं. कारण त्यांच्यापासून कार्य म्हणजे चक्रपाणी बाबांना ज्ञानशक्तीचे व्याघ्रवेशी भेट दत्तात्रय महाराजांनी त्या माहूर पर्वतावरती दिलेली आहे आणि अशा प्रकारे त्या व्याघ्रवेशी चक्रपाणी बाबांची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. मुखाला मुख लावलेला आहे आणि ज्ञानशक्तीचे त्या ठिकाणी परावर शक्तीचं दातृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून श्री प्रभू बाबा आपल्या दत्तात्रय महाराज हे कारण आहेत आणि चक्रपाणी बाबा कार्य आहे. याच्या पलीकडे आता आपण जायचं आहे की त्या श्री चक्रपाणी बाबांनी द्वारकेला, गोविंदप्रभू बाबा रुद्रप्रभू कुठे गेले, द्वारकेला गेलेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या श्री चक्रपाणी बाबांनी श्री गोविंदप्रभू बाबाला परावर शक्तीचं दातृत्व केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी श्री चक्रपाणी बाबा कारण आहेत आणि गोविंदप्रभू बाबा काय आहेत, कार्य आहे. कारणोद्भवम कार्य म्हणजे अशा प्रकारे ती ज्ञानगंगा यांच्यापर्यंत आली आहे. ती परावर शक्तीचं दातृत्व त्या चक्रपाणी महाराजांनी दिलेलं आहे आणि त्या श्री गोविंदप्रभू बाबांनी ती ज्ञानशक्ती स्वीकारलेली आहे. म्हणून अशा प्रकारे कार्य कारण, चक्रपाणी बाबा कारण आहे तर गोविंदप्रभू बाबा कार्य आहे. रुद्रपूरला काय घटना घडलेली आहे, द्वारकेला आपल्या भरवस नगरीला स्वामी हरिपाळ देवांच्या रूपामध्ये जरी अवतार धारण केला असता, परंतु ज्ञानशक्तीचा स्वीकार कुठं आहे, त्या रुद्रपूरला शेंगुर बोर्डे निमित्त. अशा प्रकारे शेंगुरे त्या स्थानावरून देवाकडे टाकलेले आहेत आणि वरच्यावर स्वामी साधनदाता श्री चक्रधर महाराजांनी ते शक्ती जी आहे ज्ञानशक्ती प्रसाद रूपाने अशा प्रकारे स्वीकारलेली आहेत. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज हे कार्य आहे आणि गोविंदप्रभू बाबा कारण आहे. अशा प्रकारे कार्य कारण संबंध जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. आता श्री साधनदाता श्री चक्रधर महाराज हे काय आहेत, आपल्याला कारण आहेत. आणि मग श्री नागदेव आचार्य, श्री माईम भट्ट, नंतर महादाईसा, म्हणजे अशा प्रकारे ते ज्ञान शक्तीचे जे कार्य जे आहेत आमच्या त्या श्री नागदेव आचार्यांना निरूपण केलं, महादाईसांना निरूपण केलं, माईम भट्टांना डोमेग्रामला त्रिगुणात्मक जर ज्ञान असते ना आपल्या हृदयामध्ये ते त्याचं कार्य करत असतं. त्रिगुणात्मक ज्ञान म्हणल्यानंतर त्या ठिकाणी अहंकार आहे, प्रत्येक गोष्टीचा काही ना काही दोष त्रिगुणात्मक असल्यामुळं तिथं रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण, असं त्रिगुणात्मक असलेलं ज्ञान भले सडशास्त्र संपन्न असू द्या, प्रभाकर नावाचे शास्त्र त्यांनी तिकडे जाऊन अभ्यासला असू द्या, परंतु देवाजवळ आल्यानंतर देवाला सुद्धा तरी दंडोत करतात का ते, देवाला सुद्धा साष्टांग दंडोत करतात का ते. कशा प्रकारे मनामध्ये अहंकार असतो पहा. सर्व भरलेलं त्रिगुणात्मक ज्ञान जे आहे, ज्ञान भरपूर आहेत पण नम्रता नाही. देवासारखे ईश्वर अवतारासारखे समोर असल्यानंतर सुद्धा ते सुद्धा कायापाणीपात करतात. डोमेग्रामला त्यावेळेस पहिली भेट झाली राजमठामध्ये, त्यावेळेस त्यांनी दंडोत केला का, साष्टांग दंडोत घातला का, पाया पडले का, दंडोत घातला का, नमस्कार केला का, नाही, फक्त कायापाणीपात, फक्त शरीर थोडंसं हलवलेलं आहे, मान थोडंसं एवढंच आहे. परंतु परमात्मापासून ज्यावेळेस ज्ञानशक्तीचं दातृत्व झाल्यानंतर मग त्या माईम भट्टात त्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. परमेश्वराचं ज्ञानाचं जे कार्य, निर्गुण ज्ञानाचे जे कार्य जे आहे, आणि मग त्या ज्ञानानंतर संसाराचा त्याग करावा आणि विचार करत अशा प्रकारे ते गेलेले आहेत, बाहेर गेलेले आहेत. नसुद्धा त्या मातीवरती पाणी पडल्यानंतर अरे ही माती पितळून गेलेली आहे, ही मातीच आहे. 5 भूत 3 गुणाचे शरीर म्हणजे काय आहे, मातीच आहे, ही कधी वितळून जाईल याचा भरोसा नाही. असा विचार करत मला एवढं ज्ञान प्राप्त झालं. महावाक्यासारखं अनेक प्रकारचं तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या माईम भट्टांना निरूपण केलं. मात्र
परत येताना विचार करा आपण 15 दिवसात जाऊ. जसं आता तुम्ही बरेचसे लोक विचार करत असेल आपण मुलाचं लग्न झाल्यानंतर दीक्षा घेऊ, मुलीचं लग्न झाल्यानंतर दीक्षा घेऊ, अनेक विचार माणसाचे असतात. तशा माय म्हणतात काय दिवस थांबू, जबाबदारी सांभाळून त्यांच्याकडे चालू आणि आपण निघू. मात्र पुढं जाताना आणखीन पुढं जाताना पहा कसे त्याचे अधिकार वाढत असतात आणि शेवटी जर मला ठेस लागली, जर मेलो तर, कदाचित सर्प चावला मेलो तर, पहा एका क्षणाचा तरी भरोसा आहे का? आणि अशा प्रकारच्या हातात वस्तू जी आहे ते सहज फेकून दिली गोविंदप्रभू बाबांकडं. अनुसरणासाठी कुठे निघालेले आहेत? रुद्रपूरला श्री गोविंदप्रभू बाबांच्या सानिध्यामध्ये निघालेले आहेत. रस्त्याने अनेक अडचणी आल्या. पहा संसारामधून निघाल्यानंतर अरे संसारात दुःखरूप आहे, पापमूळ आहे आणि त्यात अनेक अडचणी या संसारामध्ये आहेत, शांती नाही. मात्र अनुसरणाच्या वाटेला निघाल्यानंतर सुद्धा अनधिकार जे असतात, जसं बोधाला सुद्धा अडथळे अयोध्येता जोडलेली होती त्या मायन भट्टांनी भायसांनी समाचार घेतला आणि ते अडथळे दूर झालेले आहेत. प्रेमी भक्ताच्या त्या समाचारामुळे त्याचे अडथळे दूर झालेत. मात्र पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा शारीरिक अनधिकार. अरे उत्तम प्रकारचे पदार्थ खाणारे, दररोज 36 पक्वान्न वेगवेगळ्या प्रकारचे भाजी खाणारे माणसं चांगल्या ताटामध्ये, मात्र ज्यावेळी ते अनुसरणासाठी निघालेले आहेत मग उत्तम प्रकारचे वस्त्र एका त्या ढोरं चालणाऱ्याला गुराखीला देऊन टाकलेलं आहे, त्याचं वस्त्र अंगावर घेत पहा त्याग. पुढे गेल्यानंतर भिक्षा मागायचे, भूक आहे, अष्ट स्वभाव आहेत ना, प्रत्येकाला स्वभावाला ज्याच्या त्याप्रमाणे वर्तन करावं लागतं. भूक लागली अन्न खावंच लागणार आहे. भिक्षा मागण्यासाठी गेले, काय आहे? ती झोळी आहे. झोळी कशाची आहे? ती गुराखी चारत असलेलं जे कपडा, त्याचं जे घाम लागलेला आहे, त्याचा जे वास येतोय त्या कपड्याला, त्या कपड्यामध्ये भिक्षा मागितलेली आहे. भिक्षा मागून अनेक कुठं जातो आहे पोटामध्ये, कारण तो दुर्गंधी जी आहे त्या वातावरणामधले ते भिक्षा त्या ठिकाणी झोळीमध्ये असल्यानंतर तो घास पोटामध्ये जाईना. एक वेळा प्रयत्न केला, 2 वेळा प्रयत्न केला. आता अन्नमय प्राणमय, अन्न जर नसेल शरीरात तर आपण काय जिंकू शकतो? अशा प्रकारे विचार करत पुढे गेल्यानंतर मग मात्र प्रयत्न केला. प्रयत्नांती परमेश्वर आहे, पुरुष प्रयत्ने दैवाचं सहाय्य. अशा प्रकारे प्रयत्न करत असताना ते शेवट 3ऱ्यांदा प्रयत्न केल्यानंतर घास पोटामध्ये घेतला, गिळालेला आहे. काय थोपटलं त्यांनी? आता जिंकलो रे म्हणजे. मांडी थोपटलेली आहे, बाहू म्हणजे थोपटलेले आहेत. कशासाठी? आता जिंकलो रे. हे भलते नाटक, इंद्रिय जे असतात ना, हे घोडे भलते नाटक करत असतात. त्यांना ताब्यात मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो आणि अशा प्रकारे तो प्रयत्न केल्यानंतर भाऊ आखडलेले आहेत, आनंद वाटलेला, आता जिंकलो रे. अशा प्रकारे त्या रुद्रपूरला गोविंदप्रभू बाबांकडे गेल्यानंतर त्यांना काही ओळख होती का? जसं त्या ब्राह्मणाने स्वप्नात सांगितलं होते, द्राविडी देशीच्या ब्राह्मणाला स्वप्नात देव दिसलेले होते, त्यांची प्रतिती होती. तिथं आल्यानंतर ते म्हणजे मला कोणी दाखवू नका, मी स्वतः देवाला ओळखणार, कारण मी स्वप्नात पाहिलेलं आहे देवाला. तसं काय मान भट्टांनी पाहिलं होतं का देवाला? गोविंदप्रभू बाबांना फक्त देवाने सांगितलं होतं की अशा अशा प्रकारे श्री गोविंदप्रभू बाबा आहे. मात्र तिथं गेल्याबरोबर गावाच्या बाहेर कोण भेटलेला आहे? कोण? मातंग. कोणीतरी एक साधक भेटलेला, मातंग भेटलेला आहे. त्याला विचारलं, का हो गोविंदप्रभू बाबा, श्रीप्रभू बाबा या गावाला राहतात? हे पहा, हे चाललेत मला. लांबूनच बोट दाखवलं, हे पहा तेच आता इथंच खेळत होते म्हणाले. आता ते गोविंदप्रभू बाबा गावामध्ये राजमठामध्ये त्या तिकडे निघालेल्या चालल्यात म्हणाले. त्या ठिकाणी फक्त दाखवलं ना बोट, तरी सुद्धा साष्टांग दंडवत घातलेत. 5 दंडवत घातले. का? तू मला देव दाखव. अरे ज्यावेळेस तुझा देव समोर होता त्यावेळेस तुम्ही देवाला दंडवत सुद्धा घातला नाही, नमस्कार सुद्धा केला नाही, प्रत्यक्षात परमात्मा समोर असताना. आणि आता न सुद्धा देव दाखवला, लांबूनच देव दाखवला, तरी साष्टांग दंडवत ही निर्गुण तत्वज्ञानाचा परिणाम कोणाचा आहे? हा परमेश्वरी जे तत्वज्ञान जे आहे, अशा त्या तत्वज्ञानाचा जो परिणाम जो आहे, अशा प्रकारे त्या मायन भट्टाच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निष्प्रभ व्यक्तिमत्व. ज्यावेळेस देवाला काय दवना व्हायचा होता, काय म्हणतात ते आचार्यांना, एक दंबरीचा सुद्धा माझ्याकडं दवना घेऊन देवाला वाहावं अशा प्रकारे द्रव्य माझ्याजवळ नाही म्हणाले. अरे सोन्याचं दुकान चालवणारा माणूस, अशा प्रकारे सर्व देवाचं सर्व 3.5 आसूचं उपार करणारा माणूस, आणि माझं ज्या दिवशी देह अर्पण केलं त्या देहाच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या भक्तीच्या माध्यमातून मिळालेलं पूजन किंवा देह जर देवाला अर्पण केलं, मग ते आपलं कुठलं राहिलं? सगळं जे काही आहे ते सगळं आजही सगळं साधू संतांचं जे आहे, बाबांचं जे आहे ते कोणाचं आहे? आपलं राहिलं.
आपल्या देवाचं आहे, हे वैभव कोणाचं आहे? आपल्या देवाचं आहे. अशा प्रकारे त्या मायंभट्टाने तिथे वृद्धपूरला उत्तम प्रकारचं वैराग्य. अहो भिक्षा कशा प्रकारे देत होते बाया माहिती आहे आपल्याला? त्या जगदर्नांनी किती वस्तू दिलेल्या होत्या? तीच का? त्याच्यामध्ये गाय अर्कित्ता आहे, पोपळ फोडणं आहे, नंतर तो आरसा सुद्धा, अशा बऱ्याचशा वस्तू, पालखी, म्हणजे ते सगळं. मात्र एक त्याच्याबरोबर गाय सुद्धा, दुभती गाय सुद्धा त्यांनी, गाय दूध देते ना तोपर्यंत देवाजवळ राहू द्यायची. गाय दूध देणं संपलं परत आणा चांगली दूध देणारी गाय. अशा प्रकारे ते गाय गोविंदप्रभू बाबांच्या सेवेसाठी दूध देवाला अर्पण व्हावं या दृष्टीने त्या ठिकाणी ती गाय दिलेली आहे. आणि मग त्या गावातल्या लोकांच्या मनावर परिणाम काय? मायंभट्ट भिक्षा मागायला जायचे तर काय लोक द्यायचे? हो, त्यांचा जो गाय आहे ना त्या गाईला खाऊ घालत असतात हे लोक. म्हणून भिक्षा कशी द्यायची? सकाळची, रात्रीची उरलेली, सकाळची शेळ्या. अशा प्रकारे ते वृक्षांना, मात्र पवित्राचे पवित्र भिक्षांना असले ते गाईला खाऊ घालत होते का? कापूरवीर आहे ना रुद्रपूरला राजमठामध्ये, त्या कोपऱ्यामध्ये, त्या ठिकाणी आरोग्याना करायचे. भिक्षा मागून त्या कापूरवीर आहे ना ते राजमठामध्ये असले, आपल्या तिथे कोपऱ्यामध्ये असले कापूरवीर आहे, तिथे बसवायचे, आरोग्याना करायचे. पहा 36 पक्वान्न खाणारे पण निग्रह पहा. आणि अशा प्रकारे आरोग्याना करत असताना स्वामींची थाप किती प्रसन्न त्याला प्राप्त झालेली आहे. माझा चारवाकू होय म्हणे, माझा घोडा. अशा प्रकारे मायंभट्टांचं ज्यांचे कौतुक अशा प्रकारे आचरण केलेलं आहे. आणि शेवटी त्या परमगतीला श्री नागदेव आचार्यांना वर होता. बाई हा काय बोलेल, हा तिथेच बोलेल, अशा प्रकारे आचार्यांना वर असल्यामुळं शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा त्यांना देव होईल का नाही अशी शंका होती, अशी त्यांना चिंता होती की मला देव होईल का नाही. अशा प्रकारे श्री नागदेव आचार्यांना विचारतात, भट्टो मध्ये देव होईल का? आणि शेवटी ते काय सांगतात? विचार करतात थोडं मायंभट्ट, नागदेव आचार्य सुद्धा विचार करतात. अशी शंका का निर्माण व्हावी बा यांना? कारण आता महत्वाचं आहे ते काय गोष्टीची आहे तर त्या सांगता येण्यासारख्या नाहीत, परंतु तरी सुद्धा आपण या चरित्र वाचणारे माणसात, अभ्यास करणारे माणसात, अशा बाबांच्या सन्निधानामध्ये आहात तर त्या मायंभट्टांनी राज दरबारामध्ये न्याय मागितला होता की आमच्या पंथावर अन्याय केला, आमच्या देवावरती तुम्ही अन्याय केलेला आहे. अशा प्रकारे न्याय मागितलेला आहे. आणि न्याय मागितल्यानंतर जे काही होते स्वामींना त्रास देणारे, अरे जगामध्ये परमात्माला कृष्ण महाराजांना त्रास देणारे आहेत, अनुकूल प्रतिकूल उदास सगळे आहेत. आपल्याला सुद्धा अनुकूल प्रतिकूल साधू संत आहेत, संसारामध्ये बी आहेत. हे प्रसंगी लोक असतात का? फक्त दत्तात्रय महाराजांना सर्व अनुकूल आहेत, मात्र बाकी अवतार कृष्ण महाराज आहेत किंवा साधनदाता श्री चक्रधर महाराज यांना काही अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत आणि काही उदास सुद्धा अशा प्रकारचे आहेत. आणि अशा प्रतिकूल जणांचा योग कुठे आलेला आहे? अशा प्रतिकूल जणांचा योग ज्यावेळेस स्वामींना उत्तरापंथी जाण्याचा योग त्याच्यामुळे आलेला आहे. आणि त्यावेळेस देव निघून गेल्यानंतर न्याय मागितला आणि शेवटी न्याय पंथाच्या बाजूने मिळालेला आहे. आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना काय शासन दिलं म्हणाले? कसं दिलं शासन? पहा, अत्यंत महत्वाचं आहे. जे शासन दिलेलं आहे ना तो सगळा परिवार पूर्वी जुन्या काळामध्ये शिरेचेत करा, करालोट करा अशा शिक्षा असायच्या. आता पंतप्रधान मेल्यानंतर सुद्धा सोडून देत असतात, म्हणजे मारल्यानंतर सुद्धा अशी अवस्था काय? आता त्या काळात काही कमी जास्त शिवाजी महाराजांच्या काळात कमी जास्त झालं लगेच शिरच्छेद, तलवारीने मान छाडून टाकायची, करालोट करून द्यायची अशा प्रकारे. आणि मग त्या काळात सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या वरती ज्यावेळेस न्याय मागितलेला आहे मायंभट्टाने, आणि मग न्याय मायंभट्ट आपल्या पंथाच्या बाजूने लागल्यानंतर काय त्याला शासन केलं? हिमाद्री पंडिताला काय शासन केलेलं आहे? मद्रासचा ब्राह्मण कितीतरी त्यांनी ते ही जे आता व्रत वैकल्य अशा प्रकारे चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे. आणि अशा दररोज वेगवेगळ्या प्रकारचे ते व्रत वैकल्य. आणि नफरत, परमेश्वर धर्माची नफरत, विरोध कोणाचा? परमेश्वर धर्माचा. अहो प्रसव देवापर्यंत गेला, मात्र न्याय परमेश्वर धर्माकडे लागलेला आहे. आणि मग त्याला शासन केलं, तलवारीने त्याला तुकडे पाडल्यानंतर. आणि ही बातमी मायंभट्टांना कळाली, माझ्यामुळं पुढच्या माणसाचं हनन घडलं. अरे धर्मासाठी ना, कोणासाठी न्याय मागितला? देवासाठी, परमेश्वराच्या धर्मासाठी न्याय मागितलेला आहे. अशा प्रकारे ते ज्यावेळेस
नागदेव आचार्य सुद्धा विचार करतात भट्टोमध्ये देव होईल का. आचार्य विचार करतात का शंका आली यांना. दोन्ही देवाचं सन्निधान आहे तरी सुद्धा देव व्हावं अशा प्रकारचं वैराग्य आहे, उत्तम प्रकारचं आचरण आहे, तरी सुद्धा यांना शंका का. कदाचित ती शंका असेल, परंतु ती शंका नाही. कोणासाठी कार्य केलेलं आहे, न्याय कोणासाठी मागितला, परमेश्वर धर्मासाठी मागितलेला आहे. अशा प्रकारे विचार केल्यानंतर श्री नागदेव आचार्य भट्टो दोन्ही अवताराचं सन्निधान ज्यांना घडलेलं आहे, सेवादास्य ज्यांना घडलेलं आहे. जर तुमच्यासारख्याला देव होणार नाही तर जगात देव कोणाला होणार आहे. तुमच्यासारख्याला देव होणार नाही मग जगात कोणाला देव होईल असं म्हणतात. त्यांनी आपलं जीवन त्यांनी संपवलेलं आहे. म्हणून मला जे सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे जे ज्ञानगंगा जी आहे श्री नागदेव आचार्यांना संगमेश्वर या ठिकाणी बोधाचा संचार झाला, अडथळे दूर केले, त्याही ठिकाणी बाईसमोर उभ्या राहिलेल्या आहेत, बोधाचा संचार झाला, खडकुलीला अनुसरण घडलेलं आहे. त्या नागदेव आचार्यांना घडून म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी योग्य केलेलं आहे. कसे होते नागदेव आचार्य, कशा प्रकारचे होते पूर्वी जर विचार केला, अत्यंत सर्व गुणांनी अवगुणांनी परिपूर्ण असलेले, मात्र आभार परमेश्वराच्या धर्माचा अधिकार त्यांचा अशा प्रकारचा या दानाचा आयुष्य देऊन परमात्माने त्यांच्याकडून कार्य करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्या श्री नागदेव आचार्यांना घडून मढून योग्य केलेलं आहे. अहो जर कुठं चुकत असेल, तू म्हणत असेल ते नव्हे, पूजावसरामध्ये आलेलं आहे. कदाचित ते म्हणत असेल ते नव्हे ते असं आहे, कदाचित नागदेव आचार्य म्हणतं असं ते होय, कदाचित हे मत ते नाही, आणि कदाचित दोघांचं बी नाही तिसरं अशा प्रकारचे मत. यथार्थ ज्ञान त्या श्री नागदेव आचार्यांना अशा प्रकारे स्वामींनी घडून मढून योग्य केलेलं आहे. अशा त्या परमेश्वराच्या ज्ञानाचे ही सर्व मादाईचा मायभट्ट नागदेव आचार्य हे कोण आहेत, आपल्याला कारण आहेत. आपण कोण आहोत म्हणजे ती ज्ञानगंगा जी आहे त्या श्री आचार्यांपासून, त्या गुरूंपासून, मायभट्ट आपले गुरु आहेत, मादाईचा अशा प्रकारे ते पासून ती जी परंपरा ते कारण आपल्याला, मात्र त्यांची पुढची पिढी जी आहे जसं श्री नागदेव आचार्यांच्या सानिध्यात असलेले त्यांचे शिष्य उपशिष्य केशराज वास होते. कोण होते, दामोदर. पण कशी श्रद्धा होती गुरुवर, कशा प्रकारची श्रद्धा होती. एक शब्द सुद्धा आज्ञा न ओलांडणारे मायभट्टाची, नागदेव आचार्यांची, किंबहुना मायभट्ट सुद्धा थोडंसं, कारण प्रतिती बसलेली आहे ना मायभट्ट सुद्धा देवाला नागदेव आचार्यांना काय समजायचे ते, काय समजायचे ते नागदेव आचार्य. नागदेव आचार्य देव ते देव, बाकी अत्यंत महत्वाचं आहे. देव ते देव, बाकी कसे आहेत. सुंठ देव कशाला म्हणतात माहिती तुम्हाला, म्हणजे चंद्राचा मोठा देव असतो ना तो दगड मोठा, आणि बाकी सगळे खालीला अंगात गोटे असतात. म्हणजे त्या मुख्य दैवताला शेंदूर फासलं जातं आणि बाकी हात भरलेले असं, मग कुठं करायचं, मग ते खालच्या गोट्याला त्यांना, म्हणजे देव, बाकी सगळे खालचे कसे आहेत, छोटे छोटे गोटे काय आहेत ते सुंठ देव. हे दृष्टांत, मात्र सिद्धांत काय आहे, श्री नागदेवाचे म्हणजे स्वामी चक्रधर महाराज देव आहेत, बाकी देवाजो कसे आहेत, कसे आहेत बाकी सगळे सुंठ देव आहेत. म्हणजे नागदेव आचार्य जेवढा परिवार आहे कसे सुंठ देव. अशा प्रकारे मायभट्ट त्रिगुणात्मक ज्ञान आहे ना, परिपूर्ण बोधाचा संचार झालेला नाही, त्रिगुणात्मक ज्ञान आहे. आणि ज्यावेळेस त्या मायभट्टांना परमात्मा आणि नागदेव आचार्यांची ज्यावेळेस चर्चा झालेली आहे, स्वामी द्वैत प्रतिपादन करायचे आणि नागदेव आचार्य आपले मायभट्ट आपले नागदेव आचार्य काय अद्वैत प्रतिपादन करायचे. आत्मा परमात्मा भिन्न, द्वैत वाद जो आहे अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराज सांगायचे, आणि नागदेव आचार्य काय अद्वैत एकच आहे. अशा प्रकारे दोघांची चर्चा चाललेली आहे. आणि ज्यावेळेस चर्चा चालल्यानंतर त्या मायभट्टांना स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, अहो तुमच्या शास्त्रात जुळतं मिळतं काय सांगितलं त्यावेळेस, म्हणजे प्रतिती कशी बसवली पहा देवांनी, कारण ती बी अधिकाराची जीव आहेत मायभट्ट सुद्धा, की असं साधूचं अवमूल्यन व्हायला नको, नागदेव आचार्यांसारख्या सत्पात्रांचं अवमूल्यन व्हायला नको. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा त्यांना प्रतिती आणून दिली. नागदेव आचार्य कशा प्रकारचे आहेत, कसे आभारवंत आहेत, आपले गुरु जे आहेत कसे आभारवंत आहेत. आणि म्हणून त्या मायभट्टांना सुद्धा प्रतिती आणून दिली. काय म्हणतात मायभट्ट, काय म्हणतात मायभट्ट, की शंकराचार्यांपासून जे काही राहिलेलं अपूर्ण जे ना अद्वैतवाद, शंकर भाष्य अनेक ग्रंथ आहेत, मोठमोठे ग्रंथ आहेत, आम्ही गुरुकुलमध्ये पाहिलेले आहे ते भाष्य, शंकर भाष्य, म्हणजे त्याच्यामध्ये अद्वैतवाद सांगितलेला आहे.
एकच 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 अशा ब्रह्मापर्यंत जाणार अशा प्रकारे तत्वज्ञान त्यांच्याकडून राहिलेलं अपूर्ण अद्वैतवाद वाद जो आहे ते सिद्धांत जो आहे ते आम्ही नामदेव आचार्यांच्या मुखातून ऐकला. म्हणजे अशा प्रकारे त्यावेळी त्या मायभट्टांची नामदेव आचार्यावरती प्रतिती बसलेली आहे. आजही आपण परमार्गामध्ये वावरत असताना गुरु ते गुरु बाकी सगळे नामधारक असतात. कोणी नूतन नवीन दीक्षा घेतलेल्या असतात. मोठ्या बाबाला फक्त मस्तपैकी श्रद्धा संपन्न आणि बाकी नाही. अरे आज आपले गुरु आहेत, गुरुवरती श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या केशराज वासांची, त्या दामोदर पंडितांची, या कवीश्वर वासांची किती श्रद्धा आणि अशा प्रकारे गुरु गंतव्य. अगदी आचार्यांनी विचारलं की कशा प्रकारे मी अनुवर्तन करावं, कोणाचं अनुवर्तन करावं. गुरु अनुगंतव्य. गुरुने अशा प्रकारे वर्तन केलेलं आहे. गीतेत सांगितलेलं आहे यद्यदा चलती श्रेष्ठ तत देवे करोजन सहेत प्रमाण कुरुते. अशा प्रकारे अनुकरण करतात. त्या गुरूंच्या सारखं आपण वर्तन करावं अशा प्रकारे ते गुरु आपल्याला कोण असतात, आदर्श असतात. आणि म्हणून आपल्याला मला तरी या ठिकाणी म्हणजे ती ज्ञानगंगा जी आहेत आज आपल्या या गावामध्ये कुठपर्यंत आलेली आहे. कारण आपल्याला कोण आहेत हे आपण ज्यांच्यापासून ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. अर्थात परमात्माने सांगितले अक्षरदाता जीव बोधदाता परमात्मा. मग गुरुला फुकट विचारू नये का. आज जे गुरु आहेत गुरुपासून परमात्मा ज्ञान शक्ती देणार आहे ना आपल्याला. अधिकार वसे परमात्मा ज्ञान शक्ती देणार आहे. हा इथं दोघांना सुद्धा सांगितलेलं आहे. गुरुंनी जर एखादा अनाधिकारी माणूस असेल आणि त्याला जर गुरुने किती सांगितलं मी याला घडवणार, याला मी अधिकार करणार, त्याला अधिकारनं घडवणार, याला मी अरे अधिकार नसेल ना गुरु बी करू शकत नाही त्याला. कारण त्याचा अधिकार पाहिजे ना त्याला. म्हणून या ठिकाणी गुरुनी किती जरी प्रयत्न केला पण तो जर अनाधिकारी असेल तर मात्र अशा प्रकारे ते अधिकारी जीवांना घडवण्याचं कार्य रत्न जसं रत्न पारखी असतो ना त्याला काही किंमत असते का. धनुधराला रत्न सापडले काय पारत त्याला हार मेंढीच्या गळ्याला. जर अशा प्रकारे जे घडलेलं रत्न नसेल तर त्याची किंमत नसते ना. अशा प्रकारे ते पहिले बाबा खूप धार्मिक होते, श्रद्धा संपन्न होते. आणि म्हणून यांना या रत्नाला घडवण्यासाठी कुठं पाठवलं. राजधर बाबा म्हणजे ती जी बाबा त्यांचे नाव तेच आहे. मोठे बाबा होते संवत्सरचे मोठे बाबा. तर खरोखरच निष्ठुर प्रसन्न व्यक्तिमत्व असलं बाबा. अशा बाबांच्या सन्निधानामध्ये ती एक शाळा आहे, रत्न घडवण्याची शाळा. अशा प्रकारे तिथं ती पैलू पाडण्याची शाळा. आणि अशा प्रकारे ती वेगवेगळ्या पैलूचं रत्न आपल्या गावाला मिळालेलं आहे. आपल्या सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली असा जो कार्यक्रमच आहे तो या ठिकाणी संपन्न होता. म्हणून कोण आहे ते आपल्याला कारण आहेत. आपण कोण आहोत कार्य. अशा प्रकारे त्या या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण म्हणजे कार्य कारणचा जो संबंध जो आहे तो इथपर्यंत आलेला आहे. आता पुढे आपल्याला आत्मप्रतीती नंतर ईश्वर प्रतीती नंतर गुरुप्रतीती अशा प्रकारे गुरुप्रतीपर्यंत आम्हाला. परंतु वचन संबंध लावत असताना किंवा शाळेमध्ये सुद्धा स्वाध्याय मागचा आणि पुढचा काय अनन्य संबंध आहे. अशा प्रकारे प्रतीती हा पंथ कसा आहे आपला प्रतीती पंथ आहे. हा का विश्वासू पंथ आहे का. गुरु विश्वासू म्हैसी याचा म्हणलेला आहे ना. अशा प्रकारे म्हैसी याचा की शेषाने सांगितलं जा तू म्हैसा आहे. झाला का तो म्हैसा. एखाद्या बाईला सांगितलं तू बाई आहे, झाली का बाई ती नाही. विश्वासू पंथ नाही आपला हा. जसं त्या शिष्याला एका गुरुने सांगितलं की तू म्हैसासारखा आहे. अरे डोकं चालत नसेल, मंद डोक्याचा असेल, गुरु पुन्हा पुन्हा सांगत असेल तरी त्याच्या डोक्यात बसत नसेल, माणूस काय म्हणतो दागा वैतागा काय म्हैसासारखा आहे तू. आता त्याने तसं फक्त धरून ठेवलं, अज्ञानाचा प्रसाद फक्त धरून ठेवलं. घरी गेला, घरून मग तो शिंग बिंग लावून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुच्या भेटीला. गुरु झोपडीमध्ये बसलेले आहेत. गुरुजी मैं आ गया, गुरुजी मैं. अरे मैं आ गया मी तुझ्या पायाला. आपला धर्म वेगळा आहे. परमेश्वर धर्माचा साधक कसा आहे. गुरु असेल अभ्यागत झाला असेल तर गुरु सुद्धा झोपडीचा बाहेर निघणार, दंडवत करणार. कारण अभ्यागत आहे. अतिथी देव भव. स्वामी चक्रधर महाराज सुद्धा त्या बाईला कोणी एक बाई देवाच्या दर्शनाला आली डोमेग्रामला, पढायला लागली ना देवाला. त्या ठिकाणी स्वतः स्वामी सुद्धा 2 पावलं बाहेर गेलेले आहेत. म्हणून सांगायचं जे संस्कार जे आहेत ना ते या ठिकाणी जी मला जे सांगायचे जे आहे की जी आत्मप्रतीती गुरुप्रतीती जी सांगितलेली आहे तर त्या म्हैशियाची
विश्वासू पंथ आहे का आपला? आपला पंथ कसा आहे? बाई धीमती हा प्रतीती पंथ, प्रतीती. आणि अशा प्रकारे आपल्याला अनुभवाला येणारं जी प्रतीती, आता प्रतीती वेगवेगळ्या साधकाची प्रतीती आहे. आत्मप्रतीती भक्तराजांची. भक्ताची प्रतीती कशी आहे? भक्तराज यावेळेस त्या माधव भक्तांना स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काय दिलेले आहे? प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही उच्छोदून गेल्यानंतर मग त्यांची प्रतीती कशी आहे देवावर? त्यांना काय असं ते पोथी घेऊन बसवलं का? सूत्रपाठ घेऊन बसवलं का? गीता घेऊन बसवले की घे अभ्यास कर, सूत्रपाठ कर, दृष्टांत कर, आचार मार्का, विचार मार्क, लक्षण आचार विचार. आत्मप्रती भक्त मागचे जन्म संस्कार अशा प्रकारे ज्यांनी जोडून ठेवलेले असतात ना. कोणी पूर्वभजन मागच्या जन्मामध्ये ईश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलेलं असतं, कोणी आवर्धर्मापासून परधर्मी लावलेले असतात, किंवा ते वट्टवट्टो करीत अशा प्रकारे साधकांनी जरी त्याच्या ओट्याला जरी हात लावला, पडता पडता जरी वाचला तरी सुद्धा प्रेमाचा आवर्धर्मापासून परधर्मी लावणारे अशा प्रेमाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. अशा प्रकारे अनेक उपायापैकी यावेळेस त्या ओढवण विधी सुद्धा हा एक उपाय सांगितलेला आहे ना. ओढवण विधी देवासाठी चतुरी साधनासाठी काही प्रसंग आला असेल तर माझी जीवाची पर्वा न करता अशा प्रकारे मागच्या जन्मामध्ये ज्यांना संस्कार घडलेला आहे, मात्र प्रतिकूल संस्कारही तेवढाच आहे. प्रतिकूल संस्कार सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांवरती काय घेऊन आलेले आहेत तुम्ही विचार करा. अशाही अवस्थेमध्ये बलवत्तरात आधी रायके विके बलवत्तरात अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्याच्या दोषाकडे न पाहता डायरेक्ट प्रेमाचा संचार केला. तलवार बाजूला, तोंड उघडलेला आहे, पाहिलेला आहे. आणि अशा प्रकारे त्या उभयामी क्षमा सत्ता सलील मात्रे अशा प्रकारे अंतर्यात साधन, तसं प्रेमाचं सुद्धा दातृत्व चक्षुद्वारे आहे. अशा प्रकारे त्या प्रेम शक्तीचं दातृत्व झाल्यानंतर आत्मप्रतीती, आत्मा म्हणजे परमात्मा, असे त्या परमात्मावरती त्या साधकाची प्रतीती. मग माधव भक्ताची जशी प्रतीती आहे तसंच बायसाची. जसं माणसं प्रेमाला पात्र आहेत, मग बायसा प्रेमाला पात्र नाही, बाय प्रेमाला पात्र नाहीत का? अरे धुंडत स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. स्वतः होऊन त्या बाईसाच्या घरी ज्या पैठणला स्वामी श्री चक्रधर महाराज गेलेले आहेत, कुसद देव त्या ठिकाणी. अरे अंतर्यामी परमात्मा अधिकार आहे ना त्या जीवाचा. हे अडथळे असतात, प्रेमाला सुद्धा अडथळे आहेत. स्वामी श्री चक्रधर महाराज तिथे गेल्यानंतर मग तिला काय माहिती नव्हतं का? त्या बोनूबाईने सांगितलं नव्हतं का स्वामी चक्रधर महाराज कसे आहेत? आम्ही अष्टमी साजरी केली, आम्ही मांडीवर बसवलं देव, म्हणजे ते म्हणजे मी आई बनलेली आहे, यशोदा माता बनलेली आहे, देवकी माता मी बनली आहे, मी बाळ. म्हणजे अशा प्रकारे सगळा इतिहास सांगितल्यानंतर सुद्धा परिवर्तन झालं का? म्हणजे ही जातीचं पातीचं कर्मकांड कशा प्रकारच्या त्या काळामध्ये होतं पहा. जुन्या काळामध्ये अशा प्रकारे ताटामध्ये द्यायला सुद्धा कोणाला जीव घालत नसायची. कशात जीव घातलेला आहे देवाला? हे ना, भोपळ्याच्या ताटा नव्हते का तिथे? भरपूर असतील, नाही, परंतु हे कोण आहेत, काय आहेत, कुठल्या समाजाचे काय आहेत, अशी वर्ण व्यवस्था पहा. अरे देव तुझ्या घरी आलेले आहेत. स्वामी आसनावर म्हणजे ती खाली स्वामी दरवाजाच्या आड बसलेले आहेत, आणि देव ती कुठं बसलेली आहे? ती जी कोण होती त्यांची शिकील, त्यांची शिकील कोण होती ना ती? हौसूबाई. पहा, ती आसनावर बसायची नागूबाई आणि मस्त पूजा करायची ना. आमचा जगाचा सगळ्या जगाला पूजनीय असलेला परमात्मा कुठं बसलेला आहे देवा भक्तासाठी? पायरीवर, खाली पायरीवर, पाहिले दरवाजाच्या आड, पाय पुसण्यावरती. आता तुमच्यासारख्याला जरी मार्गात आले आणि खाली बसलं कसं वाटत? बापा काय बाबा आहे तो, काहीच किंमत नाही त्याला आमची. अमूल्यन गादी टाकली पाहिजे बाबाने आम्हाला, पाठ ठेवलं पाहिजे बाबाने आम्हाला, मान सन्मान करायला पाहिजे आम्हाला. आणि मग तुमची नम्रता, लीनता, शिष्य ते आमच्या आधी मामचं कुठं गेलेलं आहे? काय सांगत होता आता मी की अशा प्रकारे त्या 22 सालच्या घरी गेल्यानंतर देवाला भक्तासाठी पहा, देव कशा प्रकारचं दयाळू, मयाळू, कृपाळू, कणवाळू, अनंत गुण असलेला परमात्मा खाली बसलेला आहे. ती पूजा एक दिवस. आता बाया सुद्धा खूप हुशार असतात, पाहायचं नाही कोणाकडं. धर्म आहे, संस्कृती आपली. वर पाहून चालायचं का? लोक गावामध्ये नाव वर पाहून चालली पण करायला चालते ती वर, म्हणजे तिला नावं पडणारे म्हणून खाली पाहते, वर तर पाहतच नाही माय पोरगी. म्हणजे अशा प्रकारे ती संस्कार असतात. मात्र तिलाही माहिती आहे की आपण परपुरुषाकडे पाहू नये, काहीतरी सामर्थ्य असतं, संचार होऊन जातो त्यांचा. म्हणून देव पुन्हा पुन्हा पाहिजे, ती पुन्हा पुन्हा खाली पाहिजे. आसनावर बसलेली आहे, देव खाली बसते. एक दिवस
पूर्वी म्हातारी ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊन संबंध दिसला, एक वेळा पाहिलं, दुसऱ्यांदा पाहिलं, तरी सुद्धा 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मात्र दृष्टीला दृष्टी मिळालेली आहे आणि मग ती प्रेम शक्तीचा संचार झाला. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प आणि तिसरं स्वभाव जे असतं, स्वभाव जे आहे अशा प्रकारे सगळे दूर झालेले आहेत. म्हणून सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे त्या प्रेमी भक्तांना परमात्माविषयी कशी प्रतीती आहे, आत्मप्रतीती. कृष्ण महाराजांनी त्या उद्धव देवाला काय दिलेलं आहे, खांबात. कंसाचा वध झाल्यानंतर उद्धवदेव कुठं आहेत, खांबाच्या आड उभे आहेत. अरे आता आमच्या राजाला मारून टाकला, आता माझी काय गत होईल, कशी परिस्थिती त्यांची, आता माझ्या राजाला कंस राजाला मारून टाकलेलं आहे, आता मी प्रधान आहे, माझी बी काय गती होईल, म्हणून तो खांबाड लपलेला. अरे पण भाग्य आहे ना तुझं, मागच्या जन्माचं ईश्वर अवताराच्या ठिकाणी भजन आहे, तू पूर्वभजन, ज्ञानाप्रती आहे तू पूर्वभजन, प्रेमाप्रती असं भजन घडलेले आहेत. अशा प्रकारे अधिकाराचे जे उद्धव देव आहेत खांबाड उभे आहेत. देव विचारतात त्यांना, तुम्ही कोण आहे, सांगतात ते परिचय त्यांचा की मी आतापर्यंत यांचा युक्ती सांगणारा पंत प्रधान जो आहे तो अशा प्रकारे त्या कंसाच्या दरबारामध्ये युक्ती सांगणारा मी प्रधान. काय सांगितलं देवानी, आता येथून आमचे प्रधान व्हा. अशा प्रकारे प्रेम शक्तीचे डोळ्याला डोळे मिळलेले आहेत आणि अशा प्रकारे प्रेम शक्तीचं दातृत्व असं त्या परमात्माने त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्या उद्धवाची प्रतीती कशी असेल, म्हणून या ठिकाणी उद्धवाची सुद्धा काय, उद्धव देवांची जी आहेत आत्मप्रतीती, म्हणजे आत्मा अशा प्रकारे परमात्मा त्यांच्याविषयी त्यांना प्रतीती आलेली आहे. सांगायचं तात्पर्य की असं आत्मप्रतीती जी आहे कुंती मातेला 4 कळीचे प्रेम दिलेलं आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट प्रेम कोणाला मिळालेलं आहे सांगा, उत्कृष्ट प्रेम रुक्मिणी मातेला. ऐकत घेऊ आहे ना इतिहास, चरित्र कसं आहे की अशा प्रकारे उत्तम विषय प्रेम असलेले जे रुक्मिणी अवसा जी आहे त्या रुक्मिणी अवसाला सुद्धा प्रेम दातृत्व केलेलं आहे, विषय प्रेम दातृत्व केलेलं आहे. अशा प्रकारे प्रेम शक्तीचं दातृत्व केल्यानंतर सर्वोत्कृष्ट प्रेम ज्या मातेला मिळालेलं आहे तिची प्रतीती कशी आहे, आत्मप्रतीती. असं माझा पती आहे असं नाही, कोण आहे तो जगाचा नियंता आहे. अशा प्रकारे भाग्य की परमात्मा रुक्मिणीसारखं भाग्य कोणाचं असेल. अनेक प्रकारचे ते संस्कार अशा प्रकारे घडत असतात. त्या टीकेमध्ये वर्णन आलेलं आहे त्याचं. मग ती इथली रुद्धपूरच्या त्या ईश्वर नायकाची कन्या ना, किंवा त्या आपल्या ज्या इथल्या आहेत ना त्या शेंदूरजांच्या बाया, शेंदूरच्या बाईच्या, अशा प्रकारे ही जी प्रतिकारांता जी आहे ही प्रतिकारता वाढत जाते. मात्र त्या ठिकाणी त्या रुक्मिणी अवसाला विषय प्रेम जे आहे आणि विषय प्रेमाचं लक्षण ऐकत भक्त सांगितलेलं आहे ना. किती भक्त आहेत, 8 भक्त, म्हणजे त्या याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. 8ही भक्तांच्या आग्रह यातना उपाय ऐकत घेऊ जाणे इत्यादी 8 भक्त जे सांगितलेले आहेत, ऐकत घेऊ, ऐकल्याबरोबर माझे देव गेले भक्तवियोगी नर आहे, नूर म्हणजे नर आहे. अशा प्रकारे भक्त असतात आणि देव जरी गेलं तर आनंदात आहेत संपूर्ण अशा प्रकारे. मात्र जे भक्त असतात देवाला ते सोडू शकत नाही. अशा प्रकारे भक्त वियोगी नुरे. फक्त ऐकलं, माधव भक्तांना 3 वेळा विचारावं लागलं, ती शुद्धी पुसिले, खरंच देवाला सर्प चावलं का, खरंच देवाला सर्प चावला का, खरंच सर्प चावला का, 3 वेळा त्यांना विचारावं लागलं. 3 वेळा विचारानंतर 7 खरंच खरंच ते सांगा जागच्या जागी त्यांनी देह देवासाठी समर्पित केल्या. 2 कळकीचं 3 कळकीची अवस्था प्रगट, जसं 10वी अवस्थात गेली की माणूस संपला, अशा प्रकारची अवस्था प्रकट होत असते. आणि शेवट एक कळकीचं प्रेम जे आहे ज्या साधकांना दिलं जातं ज्याचा शेवट भाईसांचा कसं झाला. अशा प्रकारे माझ्या देवासाठी असं तुम्ही घेऊन चालले, त्यांनी ते सगळं चित्र दाखवलं, वस्तू दाखवले, जागच्या जागी तिथं नदीमध्ये दिली प्राण. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे जे भक्त जे आहेत त्यांची आत्मप्रतीती, म्हणजे अशा प्रकारे ईश्वरावरती अशी त्यांची आत्मप्रतीती असते. मात्र त्याच्यानंतर जी काय प्रतीती सांगितलेली ईश्वर प्रतीती, ईश्वर आहेत. जसं श्री नागदेव आचार्यांना कशा प्रकारची प्रतीती आहेत, ईश्वर प्रतीती. मायन भक्तांना कशा प्रकारची प्रतीती आहे, यदुराजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी ज्ञान दिलं, प्रतीती कशी आहेत, ईश्वर प्रतीती. ज्यावेळेस श्री दत्तात्रेय महाराजांना
24 गुरूंचं ज्ञान प्रसन्न वातावरणामध्ये दत्तात्रेय महाराज प्रसन्न वदनम देवम आहे ना, मुक्ती मुक्ती ताम नमामि जगत्रात श्री दत्तात्रेय. अशा श्री दत्तात्रेय महाराज झाडाखाली प्रसन्न अशा ईश्वर अवतार आहेत. जसे स्वामी श्री चक्रधर महाराजांना पाहिल्यानंतर कोण वेदत नव्हतं. स्त्री पुरुष पशु पक्षी सगळे कृष्ण महाराजांना पाहिल्यानंतर कोण वेदत नव्हतं. तसंच आमच्या दत्तात्रेय महाराजांना पाहिल्यानंतर कोण वेदणार नाही. मग जर राजा यदुराजा असू द्या, ज्यावेळेस यदुराजाने दर्शन घेतलं दत्तात्रेय महाराजांचं पाहिलं झाडाखाली, अरे वा काय प्रसन्न आहे. अरे आम्ही संसारात एवढा मोठा राजा आहे तरी सुद्धा आमच्या चेहऱ्यावरती नूर नाही. सर्व काही ऐश्वर्य संपन्न आहे तरी प्रसन्नता नाही. कारण आशा खूप आहे ना, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, हीच आशा. अशा प्रकारे तिथं कसं आहे, परमात्मा आहेत. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म. अरे कसली अपेक्षा आहे परमात्माला, कशाची अपेक्षा नाही, प्रसन्न जीवाचा उद्धार करावा. अशा प्रकारे त्या झाडाखाली प्रसन्न असे बसले दत्तात्रेय महाराजांचं दर्शन झाल्याबरोबर मी राजा आहे तरी प्रसन्न नाही. एवढी प्रसन्नता माझ्या तोंडावरती नाही, दैवी नाही. आणि मग त्या दत्तात्रेय महाराजांना विचारलं की देवा आपण प्रसन्न कसे आहात, आपण अशा प्रकारे कुठल्या शक्तीने आपण अशा प्रकारे प्रसन्न आहात, तुम्ही काय करतात. म्हणजे ती कारणं जे स्वामी दत्तात्रेय महाराजांनी 24 नव्हे असे अनंत आहेत. मात्र त्याच्यामध्ये वर्णन आलेलं जे आहे त्या 24 गुरूंचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यात प्रामुख्याने माणसाने जीवन जगत असताना कसं जगावं. सर्पासारखं डोस धरून बसायचं का, कुत्र्याला दगड मारलं का तू ती चावते, असा पाहते का नाही तो बी कुत्रा, म्हणजे डौल धरून बसतो तो. सर्प सुद्धा पाहता. कालच्या परवाच्या पेपरला बातमी होती 10 वेळा 40 दिवसातून 10 वेळा सर्प चावला म्हणजे त्या पोरीला. असं डौल धरून बसायचं का आपल्याला. कसं सांगितलं, गंगा नदी आहे, गढूळ आहे, हे पाणी इथपर्यंत गेलं 200 मीटर गेलं की ते कसं होऊन जातं, स्वच्छ होऊन जातं. तसंच भांड्याला भांडं लागतं आहे. स्वामीचा एक कोटाचे बैल भांडती मग तसंच बसवायचं का आपण. कुशीची कुच लाव निर्वैर सर्व भूतेषु. अशा प्रकारे जरी काय झालं असेल तरी थोडंफार गढूळ जरी आला असेल आपल्या वर्तनामध्ये आचरणामध्ये, मग ते तसं धरून ठेवायचं का. म्हणून वास्तविकामध्ये सुद्धा गढूळ नसावं, किंवा साधूंचं वास्तविकाचं सुद्धा गढूळत्व जे आहे, जीवमती आहे. काही कमी जास्त तुमच्यात असेल, काही कमी जास्त आमच्यातही असू शकतं. कारण आमच्यात जर काहीच कमी नसेल तर आम्हाला देवाने कधी घेऊन गेला असतं. आमच्यातली काही खामी आहेत का नाही, काहीच जर दोष नसेल देवाने ठेवलं कशाला असतं आम्हाला. म्हणून अशा प्रकारे त्या गुरुजनांचे दोष न पाहता अशा प्रकारे जे वर्तन जे आहेत ते निर्मळ अशा प्रकारे गंगेचं जे ज्ञान, नदी कशा प्रकारची आहे, समुद्र कशा प्रकारचा अथांग समुद्र आहे, त्याची समुद्राचा तळ गाठला जात नाही. अशा प्रकारे माणसाचे जे जीवनच जे आहे ते गंभीरपणा असावा. वेगवेगळ्या प्रकारचं तत्व, खूप संपत्ती असावी का, खूप संपत्ती असावी का. आणि म्हणून खंड्या पक्ष्याचं उदाहरण दिलेलं आहे. खंडा पक्षी असतो ना, तो असा मासा पकडून झाडावर वर जातो, घेऊन जातो. मग त्याला पक्षी राहू देतात का, सगळे चोच्या मारतात. याला चोच्या मारायला लागतात, त्याला सगळे चोच्या मारतात त्याला. आणि मग शेवटी त्याचा एवढं म्हणजे सगळं अंग चोच मारू 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 म्हणजे सांगायचं तात्पर्य की तोंडातलं खाली टाकावं लागलं त्याला. आणि शेवटी त्या आमिषावरती त्या माशावरती सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांनी झडप घातली तो मात्र. आणि मग अशी संपत्ती जर आमच्याजवळ असेल, आम्हाला टोचे मारणारी एखाद्याला तुम्ही लागू तर लॉटरी. आता कोणते काही कार्यक्रम चालू आहे खरी ते शेअर मार्केटचे, कोणाला जर संपत्ती खूप मिळाली, अरे याला तेवढे पैसे मिळाले, सगळे नातेवाईक मेलेले जागे होतात. देरीबो अर्चने आम्हाला, देरीबो अर्चने, देरीबो अर्चने आम्हाला, सगळे माणसं गोळा होतात. जसं तो आपला कोण होता ना, तो धांदूल मोक्ष, सगळे गोळा झालते का नाही, धांदूल दादाकडं सगळे गोळा झाले आणि सगळे मेले. अरे तशी परिस्थिती आहे आमच्या तिकडे. कुठंतरी सगळे लोकांना भांबवलं. कोणतं तिकडं आम्हाला तिकडं कोणतं गाव आहे, सगळ्या लोकांना भांबवलं. सगळं भांबवलं ना, आता सगळे ढनान पवा मारून राहिलेले. कोणतं गाव नको ना सांगायचं काय तात्पर्य की अशा प्रकारे जसं ते धांदूल दादा सगळ्यांना घेऊन गेला, कारण संपत्तीच्या मागं कोण लागत नाही, सगळेच मागं लागले, सगळेच मेले. अशा प्रकारे जी संपत्ती संसारामध्ये त्या माशाच्या खंड्या पक्ष्याने तोंडातून टाकून दिल्यानंतर तो सुखी समाधान आहे. म्हणून आमच्या कामापुरतं आम्हाला मिळावं म्हणून दैवराशीचे जे साधक आहे, वासनिक असू द्या साधू संत असू द्या, जे मिळालं
जे मिळालं त्याचा संतुष्टता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मला जे सांगायचं जे आहे की त्या परमात्माचं जे ज्ञान ज्यांच्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून आता आत्मप्रतीतीनंतर आपण काय सांगत होतो, ईश्वर प्रतीती कोणाची आहे, यदुराजांना. अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांनी हे जे ज्ञान सांगितलेलं आहे त्यांची प्रतीती कशा प्रकारची आहे, भक्त आहे, फक्त प्रतीती आहे का, कशा प्रकारची बाबा, यदुराजांची ईश्वर प्रतीती, कारण प्रेम नाही, प्रेम भक्त जो आहे. तर अशा प्रकारे वियोगी नुरे तो प्रेम, अशा प्रकारे. तर या ठिकाणी जसं कृष्ण महाराजांनी अर्जुनाला ज्ञान दिलेलं आहे, प्रेम नाही, काय दिलेलं आहे, ज्ञान, मोहापासून दूर केलं. अशा प्रकारे परमात्माने त्यांना दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, विश्वरूप दर्शन दिल्यानंतर शब्दावर प्रतीती माझी नाही, मला प्रत्यक्षात. अरे एखादं बाळ असतं ना, एक हट्टी पोरगा असतं, एखाद्या बाळाला सांगितलं मी खाऊ आणते, तू काय गपचीप घरी राहा, ऐकून घेतं. दुसरं आणतं, तुला मी पैसे देईल, ते बी गपचीप राहा. तिसरं पोरग मात्र त्याला करज हवी, त्याला आईची करज हवी आहे, त्याच्यापेक्षा मला तुझं गोळ्या बी नको, तुझं मला काही नको. अशा प्रकारे जर हट्टाचं जर पोरग असेल तर त्या आईला सोबत, आईला जी आहेत ना ती सोबत, काय झालं या ठिकाणी, आईला जी आहेत ना त्या बाळाविषयी जी हट्ट असेल तर ते त्याला पूर्ण करावं लागतं. तसं या ठिकाणी पण श्री दत्तात्रय महाराजांनी जसं श्रीकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस त्या अर्जुनांनी की बाबा मला शब्दावर प्रतीती नाही, पण तुम्ही शास्त्र सांगितलं, परंतु मला काय पाहिजे आता, प्रत्यक्षात ईश्वराचं विश्वरूप दर्शन. तुम्ही कशा प्रकारच्या, तुमचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, दिव्यम ददानी, अशा प्रकारे दिव्य दृष्टी परमात्माने दिलेली आहे. आणि मग त्यांनी ती न वेद यज्ञादे न दान न च क्रिया तपोवियोग, म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या कर्माने नाही पाहू शकत तो, माझं दिव्य दृष्टी परमात्माने, परमेश्वर धर्माने, अशा प्रकारे परमात्माने दिव्य दृष्टी दिली त्याला. ते सगळं विश्वरूप पाहिल्यानंतर त्याची प्रतीती बसलेली आहे, ईश्वर प्रतीती. तोपर्यंत कोण समजत होता देवाला, साला. संसारामध्ये जी साल्याची काय किंमत राहते, तुम्ही संसारामध्ये आहात, साल्याची काय किंमत राहते, आहे साला जायची, कोणी उद्धार करता हो साला जे, म्हणजे अशा प्रकारे साला. कृष्ण महाराज ती बहीण जी आहे ना सुभद्रा, कोणाला दिलेली होती, कृष्ण महाराजांची बहीण सुभद्रा कोणाला दिलेली होती, अर्जुनाला. आणि मग अर्जुन पाहुणा आहे ना, मग पाहुणा असा, आणि तो सर्व गुणांनी वेद, त्याच्या धनुर्वेद, म्हणजे आठवत किती स्थानाला जाऊन त्याने अभ्यासलेलं होतं सगळं, आणि त्रिगुणात्मक ज्ञान, अहंकार तर येणारच ना. आणि मग तो अर्जुना कृष्ण महाराजांना काय समजायचा, साला समजायचा, गवळ्याचा समजायचा, आणि याला काय येतं, म्हणजे अशा प्रकारे. आणि ज्यावेळेस विश्वरूप दर्शन झालं, ज्यावेळेस शिष्य त्यांच्या दिमामतम प्रपन्न नम्रता होण्यासाठी, शास्त्र अभ्यासण्यासाठी काय दंडवतच घालावं लागतात. ही कोणाची घर, आपल्यालाच गुरुजवळ जावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शास्त्र मिळत असतं. अशा प्रकारच्या अर्जुनाने सुद्धा मी देवा आता शरण आलेला आहे, देवा आता मी तुमचा शिष्य आहे, मला शास्त्र सांगा, अशा प्रकारे यथार्थ ज्ञान द्या. आणि परमात्माने अशा प्रकारे दुसरा तिसरा कर्म ज्ञान, कर्म जीव, आत्मा परमात्मा कशा प्रकारचं, शरीर कशा प्रकारचं आहे, आत्मा कशा प्रकारचा आहे, अनेक प्रकारचं तत्वज्ञान, शेवटी विश्वरूप दाखवल्यानंतर मग मात्र ज्ञान झाल्यानंतर काय आलं पाहिजे जीवनामध्ये आपल्या. अरे ज्ञान म्हणजे खूप, ते परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर अंकात यावं का, तर मराठीमध्ये थोडंसं जरी थोडंफार ज्ञान झालं, किंवा आमच्यासारख्या येड्यासारखं थोडंसं जरी ज्ञान झालं, मी ज्ञानवान आहे, मी हुशार आहे, मी बोलायला तयार नाही, दंडोत करायला तयार नाही. अरे एकमेका भेटल्या, हे भेटल्याचं पा, एवढं मोठं तत्व सगळं विसरून मी ज्ञानवान आहे, मग बोलायला तयार नाही, एवढं मोठं फुगून बसलेलं आहे तू वेडकासारखं, काय कामाचं ते ज्ञान. ज्ञान कशासाठी असतं, आचरणासाठी ज्ञान आहे. ज्ञान कशासाठी आहे, प्रकाश, उजेडात चालण्यासाठी. अशा प्रकारे तो प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडला ना, मग तो जसं उताराचं पाणी जे असतं ना, खळखळाट फार, अशी खळखळाट किती टाईम लागणार आहे. आणि गंगेचं पाणी, आता ही तापी नदी कशी चालते, स्थिर चालते आहे, अथांग आहे ना, ती स्थिर चालणारी आहे. तसं जे परमेश्वराचे जे ज्ञान जे आहे ते कसं आहे, अथांग आहे. अर्जुनासारख्याला अशा प्रकारे थोडंसं जरी ज्ञान त्रिगुणात्मक झालं, वेदेचं ज्ञान झालं, विद्या, धनुष्यबाणाचे जे काय धनुष झाले, अनेक प्रकारचे ते सामर्थ्य त्या काळामध्ये. तर अशा त्या अर्जुनाला अहंकार, देवाला साला समजणारा आता मात्र
देवाला तो अजानता महिमानंत मया प्रमादात प्रणेन वापी. देवा माझं चुकलं, मी सखा म्हणलो सखी ती मतवा रसभम यदुक्तम. हे कृष्ण हे यादवा एवढा मोठा तुला मी अरे तू हे बोललो, एका कुशीत झोपलो, एका याच्यामध्ये झोपलो, एका ताटात खाल्लं आपण, केवढं मी, तू कुणीकडं मी कुणीकडं. अरे तू तेव्हा काय समजत होता. परंतु बोध झाल्यानंतर नष्टो मोहा स्मृती लब्ध त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी कर संदेह करिष्ये. अशी प्रतीती देवा तू सांगितलं. आणि अनुसरण शब्दाचा अर्थच तो आहे ना, येथून म्हणितले की जिथे अनुसरण. अर्जुनाने काय सांगितलं, शिष्य म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं आहे नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान तितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. तुम्ही जे सांगणार अशा प्रकारे तुम्ही सांगितलेलं ते तत्वज्ञानाप्रमाणे वर्तन करणार. आता तुम्ही जे सांगाल ते मी करणार. अशा प्रकारे त्या अर्जुनाची प्रतीती कशा प्रकारची आहे देवावरती. जसं त्या यदुराजाची ईश्वर प्रतीती आहे तसं अर्जुन देवाची काय प्रतीती आहे देवावरती, कृष्ण महाराजांवरती ईश्वर प्रतीती आहे. आता छत्रपती महाराजांनी जोगऱ्याला ज्ञान दिलं, कशी प्रतीती असेल. छत्रपती बाबांनी पहा, बरेचशा लोकांचं असं मत आहे फलटणला स्वामी चक्रधर महाराज आहेत, ज्ञानशक्ती स्वीकारली का. द्वारकेला चक्रधर महाराज आहे, ज्ञानशक्ती म्हणजे ती जी शक्ती आहे. अरे प्राण्यांमध्ये सुद्धा पशुपक्ष्यामध्ये ईश्वर अवतार आहेत, तरी सुद्धा ती पात्रता स्वरूप पात्रता त्यांच्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी मग परमात्माचा स्पर्श झाला नाही का भरवसनागरीला. आज आपल्याकडे भरवसची मूर्त आहे, आमच्याकडे भरवसची मूर्त आहे, परंपरा आलेली मूर्ती आहे. भरवसची मूर्ती या ठिकाणी आहे. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचं कार्य आहे का, परावर शक्ती. अरे स्वरूप पात्रता वस्तू संबंधी स्वरूप त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या बाहेर निघून शक्ती त्या ठिकाणी वस्तू संबंधी जडाजडामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी शक्ती निक्षेपण झालेला आहे परमात्माचा. आणि ट्रेनच्या अवतारामध्ये जरी असेल तर स्वरूप पात्रता नष्ट झाली का. पशुपक्ष्यामध्ये अवतार देव कच्छ होती मत्स्य होती, देवामध्ये अवतरती. अशा प्रकारे ईश्वर अवतार कशामध्ये जरी झाले असेल तर ती स्वरूप पात्रता जी आहे ना ती अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे त्या द्वारकेला श्री चक्रपाणी महाराज वास्तव्य करत असताना पर आच्छादून आवराचं कार्य केलेलं. 52 पुरुषांना काय दिलेलं आहे, स्थूला विद्या. 84 काय दिलेलं आहे, शिल्पविद्या. श्री चक्रपाणी महाराजांनी अशा प्रकारे. मात्र हा जोगर आपला जो अनुताप दैसा जोगर याचा कसा असावं. प्रापंचिक जीवनामध्ये काय पाप घडत नाही आपल्याला. घरातला कुटुंबातला माणूस असेल, एखाद्या घरातला कुटुंबातला माणूस असेल, एक पोरग झाला असेल, अरे थांब काय सांगतात ते, पाप घडत नाही का, घडत नाही का मला सांगा. ब्रह्महत्येचं बाल हत्येचं पाप घडत नाही का, काय घडत नाही. शेतामध्ये फवारा मारा अनेक प्रकारचे जे काही आहेत काही ना काहीतरी दोष घडत असतात. आणि अशा प्रकारे त्या दोषाचं काय पाहिजे आपल्याला, अनुताप. त्या दोषाचं घडलेल्या दोषाविषयी आपण काय कोणाला बोलून आलो, काय कोणाला शिव्या देऊन आलो, काय कोणाला मारून आलो आपण. अरे घरी आल्यावर तर तुम्हाला पस्ताव झाला पाहिजे. आणि जोपर्यंत पस्ताव येत नाही ना तोपर्यंत तो धर्माला अधिकारी नाही. घडलेल्या दोषाबद्दल अनुताप प्रायश्चित झालं पाहिजे. अरे तो जोगरासारखा की अशा प्रकारे त्या चोराने चोरी करत असताना एक बाई तिचं सोनं नाणं काढून घेतलेलं आहे, तिला मारून टाकले. अरे ते बाळ आईजवळ आहे, आईच्या ती आई ती बाळाला दूध पाजते, ते बाळ दूध पित आहे. आणि ती रुद्र रूप जे आहे न पाहण्यासारखं अशा प्रकारे रूप त्याने पाहिलं जोगऱ्याने. एक दिवस चोरी करण्यासाठी बरोबर गेला. अनेक चोरांचा हा मालक असलेला बरोबर चोरी करून आणायची, आदर घ्यायचं, वाटून द्यायचं, बाकी सगळं ठेवायचं. अशा प्रकारे याचं काम असायचं. पण एक दिवस त्यांच्या बरोबर गेल्यानंतर अशा प्रकारे ते टाकत पुढे चालले, हा मागून चालले. त्या बाईला पाहिलं एक बाळ आईला दूध पितं आहे आणि त्या बाईचं मुंडकं उडवून टाकलेलं आहे. कसं वाटलं असेल ते रूप पाहून. मग त्याला पश्चाताप झाला. विचारलं का रे कोणी केलं, आम्हीच केलं म्हणजे. त्यांचे शिशे चपाटे ते आहे डाकू सगळे सगळ्याचा मेन बॉस आणि ते सगळे लुटारू. त्या लुटारूने सांगितलं की आम्ही असं दररोज करतो. अरे मी काय असं सांगितलं का, असं मारायला मी सांगितलं का. मग लोक फुकट पैसे काढून देतात का, गळ्यातलं नाकातलं तोंडातलं काढून देतात, ते सगळं फुकट काढून देतात. असं धाक दाखवल्याशिवाय नाही. अशा प्रकारे ते मग त्याला अनुताप झाला, पश्चाताप झालेला आहे. अशा प्रकारे पश्चाताप झाला ते दुःखाला सीमा नाही. अशा प्रकारे दुःख करत
त्या निबंधवाल्याकडे गेले, ब्राह्मणांकडे गेलेत, निबंध काढला की अशी घटना, असं दोष ज्याला घडला असेल, ज्यांनी आज्ञा दिली असेल, असं पाप ज्याच्याकडून घडले असेल, त्याला काय शासन आहे. मग त्यांनी शासन त्या निबंधामध्ये असं निघालं की त्यांनी तोंडाने शिवून घ्यावं वादिनी म्हणून, म्हणजे पाणी प्यायचं, जेवण करायचं, असं अनुताप, नुसतं दुःख अशा प्रकारे दुःख करत गेलेला द्वारकेकडे गेलेला आहे. चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी वास्तव्य करतायत आणि अशा प्रकारे तिथं गेल्यानंतर अनुताप, एवढ्या शिगेला पोहोचलेला अनुताप, अशा प्रकारे दुःख त्या माणसाने केलेलं आहे की जे पातक जे आहे ना ते सगळं बाई क्रेशी मागायचाला स्वामींनी सांगितलं, बाई क्रेशी अनुताप पुरश्चरण, अशा प्रकारे त्या जोगऱ्याचं जे पाप त्या ठिकाणी द्वारकेला गेल्यानंतर नष्ट झालेलं आहे. तर देवाला सांगतो, देवा मी कसं समजायचं, माझं पाप नष्ट झालेलं आहे. मग ते कळस तुला दिसतील, अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की अशा प्रकारे द्वारकेचे कळस बुडालेले द्वारका आहेत, समुद्रात बुडालेली द्वारका, ती तुला त्या द्वारकेचे कळस दिसतील. अशा प्रकारे त्यांना ते द्वारकेचे कळस दिसले, ते तोंड उसवलेलं आहे. आणि मग चक्रपाणी महाराजांनी त्यांना काय दिलेलं आहे, बोधाचं दातृत्व केलेलं आहे. अशा प्रकारे ईश्वर अवतार आहेत. जरी एक शब्द आच्छादली असेल पराची, तरी सुद्धा देवाने कसं ज्ञान, अरे देव मालक आहे ना, देव समर्थ आहे. अशा प्रकारे समर्थाला काय कोणाला विचारावं लागतं का. शस्त्र दोन प्रकारचे आहेत. आता एका शस्त्राची गरज नाही. आवर शस्त्राचे लोक तशाच प्रकारचे आवरदानाचे जे लोक असतील त्यांना आवरदाचं दातृत्व केलं, आणि परदानाचा जर एखादा जर अधिकारी असेल मग देऊ नाही का, किंचित ते नाहीच. परंतु अशा प्रकारे त्या चक्रपाणी महाराजांनी जोगऱ्याला अशा प्रकारे ज्ञान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो अनुताप आपल्याही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त. काय सांगितलं याच्यामध्ये, निर्वेद, अनंत जन्माच्या किती काळापासून आपण खेटत आलो देवाला. स्वामींनी सांगितलं ना की आम्ही जर तुमच्या अनंत जन्माचं तुम्हाला जर सांगितलं चित्र महादेवासाठी विचारल्यानंतर, कोठे हो सुरी, तुमचं जर ज्ञान एका जन्माचं आपल्याला कळतं ना, थोडंसं 12 वर्ष आजचं काही कळतच नाही, आठवण पडून जाते. मात्र अशा प्रकारे एका जन्माचं पाप आपल्याकडून काय घडलं, पुण्य आपल्याकडून चांगलं काय घडलं हे समजतं आपल्याला. असं अनंत जन्माचा, अरे किती खेटलो आपण, किती साधू संतांना छळ केला आपण, चांगल्या अशा प्रकारे आणि तिने वर्तन केलेलं आहे, चांगल्या सत्पात्रानं आपण दुखवलेलं आहे, देवापर्यंत तो प्रसव गेलेला आहे आपला. अशा प्रकारे जे असंत पाप जे आहेत ते जोडलेलं आहेत, त्याच्याविषयी काय असावं, निर्वेद, अनुताप. या जन्मामध्ये घडलेले जे काही दोष आहेत आपल्याला कळतात ना, आता तरी ज्ञान झाल्यानंतर कळतं की जर खरंच आपण मागेही अशा प्रकारे दोष जोडलेत. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आपण परमार्गामध्ये जिथं जायचे तिथं काही पाप घेऊन निघित, हा मार्ग असा, तो मार्ग तसा, त्या देवावर जर गेला असं मिळालं पाहिला त्या मिळालं. तुम्ही कशासाठी पाहायला गेलं की तिथे डोकावून पाहायला गेलं ते का, तिथे कशासाठी जातो आपण, निर्मळ होण्यासाठी जातो, आंघोळ करण्यासाठी जातो का तिथं चिखल माती आपल्या अंगावर घेऊन घ्यायची आहे. कसं जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारे अनुताप, निर्वेद, अनुताप आणि अनुशोच, आपल्याही जीवनामध्ये पुढे दोष घडू नये, आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे दोष पुढे घडू नये आणि शेवटी मला तो मिळावा. अर्थ काय पाहिजे आपल्याला, अर्थचा आग्रह कशा प्रकारचा पाहिजे, अशा प्रकारे अर्थचा जर असेल, आग्रह जर असेल तर ज्ञानी असती सुद्धा सन्निधानी आग्रह, असन्निधानी तळमळ जर असेल तर अशा प्रकारे त्या भक्तांना, त्या ज्ञानानं सुद्धा परमात्मा प्रेमाचं दातृत्व करत असतात. म्हणून अशा प्रकारे निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे त्या गुरुची जी परंपरा, दत्ताचा ईश्वर अवताराची जी प्रतीती जी आहेत, अशा अनेक साधना कृष्ण महाराजांनी, सकदर महाराजांनी, नागदेव आचार्यांना, माईम भट्टांना, ज्यांना ज्यांना ज्ञान दिलेलं आहे, अशा त्या सर्व भक्तांची प्रतीती कशी आहे, ईश्वर प्रतीती. परमात्मावरती कशा प्रकारची आहेत, ईश्वर प्रतीती आहेत. आता तिसरा प्रकार मला दिलाय बाबांनी काहीतरी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. काय प्रतीती आहे, तिसरी प्रतीती काय आहे, आत्मप्रतीती, ईश्वर प्रतीती आणि पाणी पिऊन पिऊन सांगावं लागतं बरं पप्पा, काय करा आता, ते प्रकृती दोष आहे. 60-62-63 होऊन गेलंय. सांगायचं आता आत्मप्रतीती, दुसरं ईश्वर प्रतीती. अशा प्रकारे ज्ञानियांची जी प्रतीती आहे ती ईश्वर प्रतीती, परमात्मापासून ज्यांना ज्यांना ते अशा प्रकारे ज्ञान झालं त्यांना ईश्वर अशा प्रकारे प्रतीती आहे. आणि त्या गुरुप्रतीती, गुरुप्रती कोणाची आहे, गुरुप्रतीती विद्यावंताची. जसं दादोस स्वामी श्री चक्रधर महाराजांना काय समजायचे,
काय समजायचं? गुरु समजायचं ना, गुरुचं पूजन करायचे, खाऊ घालायचे, सर्व काही. अशा प्रकारे गुरुप्रतीती जी आहे ना, त्या विद्यावंताची ज्या ज्या परमात्मापासून ज्या ज्या साधकांना विद्या झालेली आहे, ज्या ज्या साधकांना परमेश्वरापासून दादोसासारख्या अनेक लोकांना 52 किती दिलेले आहे ना, 52 स्तुळा, 84 शिल्पा, या काय आहेत? विद्या आहेत ना या. आणि मग ते विद्यावंताची प्रतीती कशी असेल देवावरती? गुरुप्रतीती. अशा प्रकारे ती गुरुप्रतीती आणि परमेश्वर धर्माच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपल्यापर्यंत आलेलं जे ज्ञान जे आहे त्या गुरुप्रती श्रद्धा कशा प्रकारची असली पाहिजे, गुरुवरती निष्ठा कशा प्रकारे असलं पाहिजे, गुरु अनुगंतव्य. ह्या गुरुवरती ज्या केशराज वासांची कशा प्रकारची प्रतीती होती, केशराज वासांचं त्या श्री नागदेव आचार्यावरती कशा प्रकारची बुद्धी होती. म्हणून या ठिकाणी गुरुबुद्धी, देवता बुद्धी आणि विशिष्ट बुद्धी अशा प्रकारे या ठिकाणी आलेल्या आहेत. मात्र आपल्याला गुरुप्रतीती याविषयी अत्यंत महत्त्वाचं आहे की असं ज्या गुरूंनी आपल्याला जे एवढं मोठं परमेश्वराचं द्वार खुलं करून दिलेलं आहे, ज्ञान. जसं एखाद्या बाळाला दूध पाजत असताना ते डुळकते तरी सुद्धा आई पुन्हा पुन्हा डोस पाजते, पुन्हा पुन्हा दूध पाजते आहे. तशी आपली गुरुमाऊली आपल्यासाठी आठवण पडते आहे, आणखीन घे, आठवण पडते, आणखीन घे, आठवण दरवर्षी घे, पण घे तू. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे ज्या गुरुमाऊलीच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान जे आहेत, कारण जे आहेत आपल्याला अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे. मग त्यांच्यावरती निष्ठा, जे आपल्याला गुरु आहेत ज्यांनी स्थान दाखवलेलं असेल त्याचे उपकार विसरत भाजी गुरु मानावा. ज्यांनी अशा प्रकारे सामान्य शेवटचं टोक परमात्माने सांगितलेलं आहे, जे स्थानाला घेऊन दिले आहेत आपल्याला स्थान वंदनासाठी. अरे त्या स्थानावरती काय प्रसन्न असेल परमात्मा, कदाचित ते स्थान किती प्रसन्न आहे, प्रसन्नतेचं स्थान आहे. अशा स्थानावरती जे आपल्याला घेऊन गेलेले आहेत. संसारामध्ये काही सवड मिळते का? आपण नाही, चला तुम्ही बी चला, चला आपण सगळं तीर्थयात्रेला जाऊ. सांगायचं तात्पर्य अशा त्या खडकुलीला आपण गेलो, संगमेश्वरला आचार्यांना बोध झाला, अनुसरण ज्या खडकुलीला अनुसरण घडलेलं आहे अशा स्थानावरती गेल्यानंतर किती प्रसन्नता. या 73 साली आमच्या गुरूंचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. ज्यावेळेस आम्ही मार्गात गेलो, आमच्या श्री गुरूंचा मार्ग श्रीरामपूरला असताना तीर्थयात्रा करून आल की पाण्यात जाणार आहे. पैठणचे स्थान धरणामध्ये सर्व स्थानं पाण्यात जाणार आहे. खडकोली, संगमेश्वर जे आहेत, सावखेडगा आहेत, घट आपलं यलम भटाचं सावखेडा आहेत की जे आपण आपल्याकडे विशेष जो आहे ना तो मेन खडकचा आहे. म्हणजे अशा प्रकारचे गावजोगेश्वरी, रानजोगेश्वरी हे सगळे स्थानं त्या पैठण धरणामध्ये गेलेले आहेत ना. मात्र आम्ही लहान असताना मार्गामध्ये गेल्यानंतर आमच्या गुरूंनी विचार केला, अरे हे कधी स्थानं नमस्कार करतील. 7-8 लोक नवीन आलेले आहेत आपल्या मार्गामध्ये. एकदा करून आल्यानंतर पुन्हा आमच्यासाठी मार्ग. आणि त्या काळामध्ये ते आधी आम्ही जर 10-12 वर्ष जरी असेल तर ते स्थानवंदन करताना आज ती खडकुली आमच्या डोळ्यासमोर आहे. चिंच कपाट, चिंच धरून कसं खाली उतरायचं आणि ते सगळे स्थानं जे होते जिथं आचार्यांना अनुसरण घडलेलं आहे, परमार्गाचे आधारस्तंभ असलेल्या आचार्यांना असे त्या स्थानाला स्नान घातलेलं आहे सगळं. बापू मामा होते आमचे, काटावेड्याचे मामा होते ना बापू मामा, केसरज बाबांचे गुरु म्हणजे आमचे गुरुभाऊ. गुरुबाबा अशा प्रकारचे ते पाणी शोधून द्यायचे. सगळं मार्ग लाईनीने एक तांब्या सगळ्यांच्या हातात दिला आणि मग शेवटच्या मोठ्या बाबांनी त्या स्थानावरती स्नान. म्हणजे त्या काळामध्ये 73 साली. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे ते स्थान खडकुलीसारख्या स्थानाला गुरु घेऊन गेलेले आहेत. किती उपकार आहेत त्यांचे. आज आपण किती प्रयत्न केला, चालू आहे प्रयत्न आता, ते स्थान वंदन व्हावं शास्त्राच्या माध्यमातून, जाधवळीच्या बाबांच्या माध्यमातून अशा प्रकारचे स्थान आपल्याला वंदन करता येतील का, असा तो प्रयत्न चालू आहे. मात्र आज ज्या गुरूंनी आपल्याला कनाशीला, रुद्रपूरला घेऊन गेलेला आहात, पैठणला घेऊन गेला, बायसाला प्रेमदान दिलं, ज्या ठिकाणी आपण गेलात किती प्रसन्नता वाटेल आपल्याला. आणि अशा गुरूंच्या माध्यमातून स्थान आहे, प्रसाद आहे, मूर्तिनिष्ठ प्रसाद, जे नख आहेत, दाढ आहेत, केश कळाप आहेत. जसं रणाईच्या बाबांकडे केश कळाप आहे आपल्या पूर्ण पंथामध्ये, अशा प्रकारे जे केश अनेक प्रकारचे आहेत. केस वेगवेगळे आहेत, कारण शर्मा म्हणल्यानंतर ती जाडी, सोरची जाडी, चौरी, घोंगडी, सकलातीचे टोपरे, अनेक बाल जे आहेत नमस्कारी आहेत, केस जे आहेत. पण प्रत्येक जर म्हणाल का हा केश कळापच आहेत, गुरुकुळ बाबांनी दिलेला प्रसाद आहे, असं नाही शक्य. परंपरा मात्र एका ठिकाणी आहेत. बाकी कोणी म्हणत असेल का आमच्याकडं याचा विशेष आहे, तसला
केसाचा विषय हा केस असू शकतो ना मी, परंतु गोविंद प्रभू बाबांचा जी जुडा जो आहे परंपरा मात्र ती परंपरा चालत आलेली ती एका ठिकाणी आहे. अशा प्रकारे बाकीचे जे प्रसाद नाही असं नाही म्हणत आपण. मग मी म्हणणार ना तुम्ही त्या केसामधले चौरी कशाचे असते, केस घोंगडे कशाचं आहे, चौरी घोंगडे सक्रातीचे टोपरे अशा प्रकार अनेक प्रकारचे जे वस्त्र जे आहेत असे वस्त्र वंदन करण्यासाठी जर बाबा आपल्याला घेऊन गेले असेल, म्हणून सांगायचं तात्पर्य की स्नानाला घेऊन गेले असेल, प्रसादाला घेऊन गेले असेल, अनेक चांगल्या पुथितच्या ठिकाणी आपल्याला अन्नदान घडवलं असेल, परमार्गाचा यज्ञामध्ये आपण त्या ठिकाणी गेलो असेल, ज्यांच्या माध्यमातून त्यांचे उपकार विसरायचे का. दयानं मन माझे गुरुपदाजीने दाखविले आनंद कंदा तो उपकार. अरे जसं कर्मराठीमध्ये संसारामध्ये माणसांना जर मायबापाची जर सेवा केली नसेल तर त्याला ती संपत्ती सुद्धा पामत नाही. आईबापाची प्रसन्नता पाहिजे. तसं इकडं सुद्धा गुरुजनांची शिष्य लोकांनी जरी खूप संपत्ती प्राप्त झाली आणि मग आजकाल काय गोंदेश्वर पुढं पद्मेश्वर काहीच फायदा नाही. गुरुची प्रसन्नता जर अशा प्रकारे कर्मराठीमध्ये जसं मायबापाची सेवा तसं दैव राठीमध्ये गुरूंची सेवा जी आहे आणि मग तो पाया त्याच्या जीवनातला पक्का, तो पाया त्याच्या जीवनातला पक्का आहे. आणि जर तुम्ही त्या थोडंफार काही झालं की गोंदेश पद्मेश्वर तुम्ही बांधत असाल, आमचा गुरु असंच आहे, आम्ही मोठा आश्रम त्याच्यापेक्षा मायबापाजवळ संपत्ती आहे, मोठा बांधला आश्रम. अरे पाया कच्चा, गुरुवरला तुम्ही सोडून गुरुला दुखवून आहे त्यांचं अशा प्रकारे दुखवल्यानंतर तुम्ही किती बांधलं वर माडी, अरे पाया कच्चा आहे. आणि म्हणून आपल्या गुरु अनुगंतव्य असं जे सांगितलेलं आहे, गुरुवरती श्रद्धा जे आहे निमित्त जे सांगितलेलं आहे अशा त्या निमित्तावरती श्रद्धा असेल तर गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. सर्व परमात्मा अनेक अडचणी आपल्या जे काय अनेक येणारे विघ्न जे आहेत कधी विघ्न दूर झालं हे सुद्धा आपल्याला आपल्या सांसारिक जीवनात म्हणा किंवा दैवराठीमध्ये आल्यानंतर सुद्धा अशा त्या गुरूंच्या माध्यमातून निश्चितच आपले सगळे विघ्न जे आहेत हित चिंतक गुरूंनी सुद्धा थोडंसं काही संकट आलं आपण गुरुला सांगतो, अरे हित चिंतन केल्यानंतर परमात्मा सुद्धा त्यांचं ऐकल्यानंतर आपोआप इकडं जसं श्री नागदेव आचार्यांनी कुठं आठवण केलं मायबापाची, आबाईचा सारख्या बाईची आठवण कुठं केली देवानी नागदेव आचार्यांनी. अरे दोन्ही देवाचं सन्निधान आणि घरामध्ये संसारी लोकात कसं जाऊ नाही जा अडचण प्रसंग आहे म्हणजे त्या धार येणार होते आणि म्हणून त्या आबाईसांना कुठं पाठवलं होतं, गाडा मोडला ना त्या ठिकाणी. कोणी आठवण केली, चिंतन कोणी केलं, श्री आचार्य कुठं होते, तेलंगणामध्ये पुढं गेलेले होते ना त्या शेवटच्या सण राहेरच्या पुढं. अशा प्रकारे त्या धाडीच्या काळामध्ये सर्व परमार्ग घेऊन तिकडे गेलेले आहेत आणि सांगायचं फक्त मनामध्ये आठवण केलेली आहे. गुरूंनी मनामध्ये आठवण केली, येणारं संकट मागच्यांनी सांगितलं पुढच्याच आहे पुढच्याच झाले मागच्याच आहे त्यांनी बी सोडून दिले ज्याने बी सोडून दिलेलं आहे. कोणाची आठवण आहे, प्रसन्नता. अशा प्रकारे श्री आचार्यांची जी प्रसन्नता जी आहे असं आपल्या गुरूंची जी प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये जर असेल तर निश्चितच आपलं पुढचं पाऊलं जे आहे ते निश्चितच चांगलं होत असतं. आणि म्हणून तर आपल्या ज्या बीडला जसं आपण जातो तिथं पर्व कोणतं पर्व आहे त्या ठिकाणी, पौत पर्व परंपरा चालू आहे ना आपल्याकडं. कशासाठी आहे, ज्या भक्तिजनांचं भाग्य की ज्या परमात्माला पौत पर्व अर्पण केलेलं आहे. कांदव्याचा दृष्टांत स्वामी त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व रेमनायकांना दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि ते पौत पर्व ज्या ठिकाणी सर्व भक्तिजनांनी कोणाला अर्पण केलं, स्वामी श्री चक्रधर महाराजांना श्रद्धाभावपूर्वक तीच परंपरा आज सुद्धा कशासाठी आहे, या गुरूंनी आपल्याला कष्ट घेतलेले आहेत, ज्या गुरूंनी आपल्याला देव दाखवलेला आहेत. अशा प्रकारे त्या गुरूंच्या उतराई होण्यासाठी आपण वर्षातून कार्यक्रम घेतो, गुरूचं पूजन करतो. कशासाठी, त्यांना काय हौस असते का पूजा करून घ्यायची, या आमची पूजा करायचं नाही. ज्ञानपूज्य ज्ञानवृद्धतो सर्वत्र पूजा. अशा प्रकारे ज्ञान परमात्माचं यथार्थ ज्ञान शक्ती ज्यांच्या हृदयामध्ये स्थिरावलेली आहे अपादम असतात. जसं वस्तू संबंधी जसं संबंध म्हणजे जे विघात लक्षण संबंध, संयोग, सेवा लक्षण संबंध असे वेगवेगळे प्रकारचे संबंध सांगतात जडा वस्तूच्या, परंतु चेतनाच्या ठिकाणी ज्ञान लक्षण संबंध असतात. ही ज्ञानशक्ती अपादम असतात. म्हणून अष्टांग पूजा करतो ना आपण, पायाची जी पूजा करतो ती डोक्याची पूजा करतो, तीच कपाळाची पूजा करतो, तेच प्रत्येक याच्यावरती का पूजा करतो आपण, ती ज्ञानशक्ती त्या ठिकाणी अपादमस्तक व्यापलेली आहे. म्हणून जडापेक्षा चेतन थोर आहेत. अशा गुरूंनी ज्या मार्ग दाखवलेला आहे, देव दाखवलेला आहे, अशा गुरुजनांचं पूजन मग आपणच करतो का. गुरुपौर्णिमेला केवढा मोठं गुरुचं पूजन करतात का मराठीमध्ये, खातो ना आपण.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या जगभरामध्ये आपापले गुरु जे आहेत, कर्मराठी जे साधक आहेत, ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने, अरे त्यांना बी गुरुची प्रसन्नता आहे. त्यांनाही जर त्यांच्या गुरुची प्रसन्नता असेल तर त्यांचंही सुद्धा कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. आपल्यालाही आपल्या गुरुची प्रसन्नता नसेल तर आपलंही कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. आणि म्हणून गुरु प्रसन्नता, जसं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी महात्म्या गुरु भक्ती निरूपण केली ना. कोणी एक साधक आहे पहा, कोणी एक संन्यासी आहे, आंधळा माणूस आहे किंवा अशक्त माणूस भिक्षा मागायला जाऊ शकत नाही. दुष्काळ पडलेला आहे, शिष्य भिक्षा मागण्यासाठी जातो आहे आणि त्या ठिकाणी छत्र मांडलेलं आहे, अन्नछत्र त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि हा भिक्षा मागायसाठी गेला की माझे गुरु आहेत, अक्षम आहेत, त्यांच्यासाठी भिक्षा द्या. ते म्हणजे आमचा नियम तसा नाही, तुम्ही इथं बसून खा, काय खायचं ते खा, परंतु आम्ही तुमच्या ताटात देणार नाही, असा आमचा नियम. जसं ते दंती गोपाळबास चंदनवनला पाहिला असेल ना, तुम्ही गेला असाल ना, तिथे अशीच घटना आपल्या श्री गोपाळबासांच्या बाबतीत अशीच घटना घडली. दररोज भिक्षा मागायला जायचे. देवाला सांगितलेलं आहे भिक्षाविधी, मिळो न मिळो, एक दिन न मिळे, 2 दिन न मिळे, 3रा दिन मिळवायचं नाही, मिळणारच नाही का, नाही मिळालं तर मला देव भेटेल, अशा भावनेने त्या ठिकाणी दररोज जायचे भिक्षा माग. जरी देत नव्हते ना तरी सुद्धा ते दंते गोपाळबास दररोज भिक्षा मागायला जायची. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही मग इथंच जेवता का, नाही आम्ही तिकडे जाऊ, आमचा विधी आहे, भिक्षाविधी आहे, आम्हाला देवाला दाखवावं लागतं, संकल्पविधी करावा लागतो, प्रार्थना करावं लागते, दंडोत घालावं लागतात. आम्ही इथं खायचं का ते, आमचा विधी गंगा तीरी नदीच्या तीरी भोजन, असा आमचा नियम आहे. तुमचा नियम तिकडे असू द्या म्हणे, आम्ही तुम्हाला देणार. दररोज जायचे भिक्षा मागायला, दररोज जायचे भिक्षा मागायला, शेवटी भिक्षा देत नाही आणि शेवटी अन्न वाचून अशा प्रकारे त्या दगडाच्या दोन्ही सांधीमध्ये त्याने आपला प्राण समर्पण करून दिलेला आहे. शेवटचा क्षण, तिथून रात्र झालेली आहेत आणि ती ज्योत पा कसा असेल ते योग त्या साधकाचा, ज्याने छत्र मांडला असेल त्याचा कसा योग असेल ते जाणे. तो किल्ला होता, किल्ल्यावर पाहत होता अंधारामधून, एक ज्योत अशी वर अशा प्रकारे दिसते त्यांना अंधारामध्ये. काय ज्योत आहे, म्हणून ती ज्योत पाहण्यासाठी ते सगळे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. ती ज्योत पाहण्यासाठी राजा म्हणाले की चला, आता राजा बोले, चल आले, चालले सगळं डोंगर खाली उतरून आले, कंदील घेतला, तिथं आले, पाहतो तो माणूस त्या ठिकाणी गेलेला आहे. जसं जसं जवळ जायचे ना ज्योत कमी होत होती आणि जवळ येण्याचा अगोदर सगळी ज्योत संपलेली आहे, म्हणजे आत्मा त्या देह सोडून निघून गेलेला आहे. आणि मग तिथं गेला, अरे हा तो माणूस या ठिकाणी, आणि शरीर असं होऊन गेलेलं, इथं अन्नछत्र मांडलेलं आहे. आणि मग वैद्याला बोलवलं, वैद्याने सांगितलं का अन्न वाचून यांचा प्राण गेलेला आहे, अन्नच जे यांच्या शरीरामध्ये म्हणून यांचा प्राण गेला. अन्न वाटणारा कोण आहे त्याला बोलवा म्हणून. ज्याला बोलवलं, तुम्ही सांगितलं होतं की बुवा इथं जेवतील त्यांना द्या. अन्नछत्राचा नियम काय होता की इथं जेवतील त्याला द्या, घरी देऊ, घरी देऊ नका, असं तुम्ही सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही केलं. अरे ज्याच्यासाठी अन्नछत्र मांडलं तो अशा प्रकारे काय कामाचं ते छत्र मानायचं. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे याही ठिकाणी असं अन्नछत्र चालू आहे, भिक्षा मागायला गेलेला आहे आणि तो गुरुसाठी भिक्षा मागतो आहे. त्याला दिली का भिक्षा? नाही दिली. मग तो शिष्य कसायचं, गुरुसाठी अन्न खाल्लेलं वमन करायचं, सगळं अन्न धुवून टाकायचं आणि मग त्या गुरूंना घ्या बाबा. अशा प्रकारे बरेच दिवस घेतल्यानंतर त्या ज्याने छत्र मांडलं त्यांनी याच्याकडे पाहिलं, हा भिक्षा मागायला आला, जेवणासाठी आला, याचं पाहिलं शरीर असं तुटून गेलेलं आहे. विचारलं त्याने, अरे तुझे शरीर असं कशामुळे झालं? सांगावं लागलं ना त्याला की बा मी जे अन्न इथं खातो हे वमन करतो, आमच्या गुरूंना देतो, कारण गुरु अक्षम आहे, येऊ शकत नाही आणि हे देत नाही अन्न. माझ्या गुरूंना अन्न द्या असं पुष्कळ मागितलं पण त्यांनी दिलं नाही, नियम आहे त्याप्रमाणे. मग मी ते अन्न वमन करतो, सगळं अन्न धुवून टाकतो, आमच्या गुरूला समर्पण करतो म्हणाले. आणि मग आजपासून असं करू नका, तुम्ही पोटभर जेवा आणि हे चांगलं अन्न. मग तिथं अन्न चांगल्या प्रकारे जे अन्न जे आहे ते गुरूंनी खाल्ल्यानंतर गुरु काय, अरे आजचं अन्न कसं काय एवढं गोड लागतं? झालं ना आता गुरुचं विज्ञानी उघडी आता या ठिकाणी शिष्याची, की बाबा खरं सांगावं लागलं की दुष्काळ आहे, त्यांना दिसत नव्हतं ना, दुष्काळ पडलेला आहे आणि अशा त्या दुष्काळामध्ये अन्न मिळत नाही, छत्र मांडलेलं आहे, मी त्यांना मागायचो ते देत नसायचे. आणि मग मी दररोज जेवण केल्यानंतर ते वमन करायचं, ते अन्न उलटी करायचं, ते अन्न धुवून टाकायचं ते तुम्हाला, म्हणून त्या अन्नाची चव नसायची. आणि अशा प्रकारे दुष्काळ पडलेला आहे, हो म्हणाले. आणि लगेच त्याचं सामर्थ्य गुरूंनी सांगितलं की अशा प्रकारे पाणी पडला, सुकाळ झालेला आहे. गोष्ट कोणी सांगितलेली आहे? चरित्रामध्ये स्वामी चक्रधर महाराजांनी, की अशा प्रकारे त्या
शिष्यांनी सुद्धा कशा प्रकारे गुरूंचं मनोरथ राखलेलं आहे. जरी आंधळ असेल, जरी ते अशक्त असेल, तरी सुद्धा कशा प्रकारे सेवा कर्मराशीमध्ये अशा प्रकारे सेवा करू शकतात. हा ज्ञान मार्ग आहे. मग आमच्या ज्ञान मार्गातल्या वाल्यांनी मग त्या वयोवृद्ध असेल, ज्ञानवृद्ध असेल, तपवृद्ध असेल, अशा त्या गुरुजनांची सेवा जर कर्मराशीमध्ये अशा प्रकारे करतात. अरे एकाने तर डोळा दिला, हे बी स्वामी चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे ना. कोणता आहे तो? नागार्जुनाचे शिष्य कनेरी. नागार्जुन कोण होऊन गेलेला आहे, त्याचा कनेरी शिष्य ज्यावेळेस तो भिक्षा मागायला जातो त्याला वडा मिळालेला आहे. आता वडे बाय आता तुमच्याकडे हे करतात, देव जाणे बा. आजची भाजी भलती भारी होती, खाल्ली आम्ही मस्तपैकी. चुरून चुरून आम्ही इकडे होतो ना तेव्हा असंच अगोदर चपात्या द्यायच्या, चुरा म्हणायची, मग ते वरण यायचं. खरं खरं का खोटं काय होतं? पातळ पातळ त्याला काय म्हणतात हा. आणि नंतर घट येतं म्हणजे भातामध्ये, ती वेगळंच वरण असायचं. अशा प्रकारे ते अन्न. मात्र ज्या क्षेत्रामध्ये अशा त्या गुरुजनांनी भिक्षा मागायला गेल्यानंतर त्याला वडा मिळाला, गुरूंना अर्पण केला. गुरुनी वडा खाल्यानंतर गुरूंना वाटलं अरे काय सुंदर वडा आहे, जशी भाजी तसं वडा, काय सुंदर वडा होता, काय सुंदर वडा आहे. गुरुला असं कौतुक करताना शिष्याला वाटलं की गुरुला खूप वडा आवडलेला आहे. पुन्हा जातो त्या घरी भिक्षा मागायला. तो बाया तू कुठं खराब असला, बाया काही सीधा साध्या नसतात. अरे एकदा दिलं पुन्हा पोहा, काही सवय लागली काय पोहाले का, आणखी येशील का तू, आणखी येशील का, मग पोहा फजिती करतात. तसं एक सांगितलेलं आहे, आता ते सांगता येत नाही. जसं गुरु आले घरी शिष्याच्या अंतरी वाटे, आता काहीतरी एक भजन होतं जुन्या काळामध्ये. आता लग्न झालं असेल, जोडपं आहे, गुरु आहेत, गुरु कधी आले किंवा लग्न झालेलं आहे, गुरु आपला त्या ठिकाणी आल्यानंतर सगळं घर भरलेलं आहे लग्नाचे, ते काय येत नाही ना ते सगळं, काय भांडे कुंडे वगैरे काय म्हणतात त्याला, अंधन. अंधन अशा प्रकारे खूपच त्याच्यामध्ये अंधन आलेलं आहे. गुरुला वाटलं की अरे पंख खूप चांगला आहे गड्या, बाबा पंखा आवडतो का तुम्हाला, घेऊन जा. दुसऱ्या वेळेस आले घड्याळ खूप चांगले, अरे ती बाई मोठी हुशार, अरे गुरु पळकला म्हणे, गुरुचं काटूक मोडावं लागते म्हणे. आलं गुरु एक दिवस, गुरुभक्ती आहे ना त्या माणसाची, गुरुभक्ती आहे. आला एक दिवस, हो बाप्पा तुमचा शिष्य येडा झाला म्हणे, मग काय मुसळ घेऊन मागतो लागतो म्हणून. तेवढ्यात तो आला, त्यांचा कोण म्हणजे तो मालक आलेला आहे. मालकाने विचारलं खाऊ तुमचे गुरु आतापर्यंत घड्याळ घेऊन गेले, पंखा घेऊन गेले, आणखी काय घेऊन गेले, असं मुसळ. अरे दे ना, एवढं भारी भारी वस्तू त्याला आता मुसळ देत नाही का म्हणे. गुरुला काय सांगितलं, तुमचा गुरु येडा झालाय म्हणे, तुमच्या याला येडा झाला तो मुसळ घेऊनच पळतो म्हणे. बोललो मुसळ घेऊन मारायला धावतो म्हणे. सांगायचं तात्पर्य की तो ज्याच गुरुनी पाहिलं मुसळ घेतलं त्या शिष्याला, अरे बापरे मुसळ घेऊन आलो, तो गुरु पुढे, शिष्य असे बी बाय आहेत काही गुरुचं काटूक मोडणारे. गुरु बी असे आहेत, ती स्वार्थी आहेत बरं गुरु. आजकाल असे काही मागणारे गुरु कसे असले पाहिजे, निसर्ग आणि परिवार सुद्धा अशा प्रकारे. त्यावेळेस तो वडा दिला, गुरु संतुष्ट झालेले आहेत. आणखीन वडा गुरुला आवडला म्हणून त्या घरी गेले भिक्षा मागायला. आमच्या गुरुला खूप अरे आवडलं म्हणजे सगळी आवडती वस्तू मिळतेच का, सगळी आवडती वस्तू मिळतेच का, म्हणजे का बरं नाही मिळत, प्रयत्न केल्यानंतर मिळते म्हणाले. अरे मग माझा तुझा डोळा खूप चांगला दिसलो, घेतो का माझे तू म्हणे. पटकन त्याने घातलं गुरुसाठी. काय विचार केला त्याने, पटकन ते बोट घातलं. ये म्हणे, घाबरली ना ती बाई. एक काय पाठीवर वडी घेऊन जा बाप्पा, ते केवढी गुरु भक्ती आहे पा या ठिकाणी. पटकन तुझा डोळा बी घेऊन जा आणि वडी बी घेऊन जा मला. गुरुजवळ आला, गुरुनी ते असं गुरु समोर आमचा डोळा झाकून घेतलं. त्यांनी दुःख होतं असेल ना, अरे का बरं डोळा झाकतो, का बरं डोळा झाकतो. मग गुरुला सगळं सांगावं लागेल, गुरु बाबा हे तुमच्यासाठी झालं, मला वडा आवडला म्हणून पुन्हा मागायला गेलो. त्या बाईमध्ये सगळं आवडतं, मग तुझा डोळा मला आवडतो म्हणा, ते काढून दिला, काढून म्हणेल गुरुसाठी. काय काय दिलं नाही त्यांनी, कशा प्रकारे श्रद्धा, कशा प्रकारे भक्ती. म्हणून मला जे सांगायचं आहे की अशा प्रकारे जर आपली निष्ठा कर्मराशीच्या लोकांची, त्रिगुणात्मक ज्ञान दाखवणाऱ्यांची अशी निष्ठा आहे. आणि चरित्र देवाने सांगितलेलं आहे, शोक्ती शास्त्रोक्ती नाही, मनाने ठोकून दिलं बगलातलं असंही काही नाही. कारण आपल्या पंथामध्ये शोक्ती चालत नाही,
सोनं ते सोनं, त्याला ते कथिलाचा डाग लागला की शोक्तीने वर्तन जे आहे ते चालत नाही. जी परंपरा जी राहती जी आहे, रूढी जी आहे, त्या रूढीच्या पलीकडे जर वर्तन करायला गेलो तर गुरुजनांना सुद्धा ईश्वर आहात का तुम्ही? अस्थिपदी बदलणारे कोण आहात तुम्ही? देवाने सांगितलेलं जे विधी आहे, जे नित्यक असेल, नैमित्तिक विधी असेल, जो जशा जशा प्रकारे परंपरा सांगत आलेला जो विधी जो आहे, तो विधी सोडून जर आपण वेगळं काहीतरी धुतरूम करायला गेलो, मग मात्र ते अंगलट येतं. वेगळं धुतरूम चालत नाही. किती दिवस चालणार आहे ते? नाही. जी परंपरा जी आहेत, म्हणून शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती परित्यजून येथीच जे काही असेल दैवराटीचं जे आहे, प्युअर सोनं जे आहेत, म्हणून ते 700 श्लोक आहेत. सूत्र किती आहेत? 1250. अशा प्रकारे सूत्र जे आहेत त्या सूत्रामध्ये कमी होऊ शकत नाही, त्या सूत्रामध्ये जास्ती होऊ शकत नाही. हे केसराज वासानी, परसराज वासानी, चक्रपाणी वासानी जाती समुद्रामधून या चरित्रामधून जी शोधणी केलेलं जे चरित्र, जे सूत्रपाठ जे आहे, त्या सूत्रातला एक जरी आपल्याला सूत्र कळत नसेल, आम्ही कुठल्याही उद्घाटनाला गेलो होतो, कुठं? पातुळगामच्या उद्घाटनाला, मंदिराचं उद्घाटन होतं. मोठे बाबा होते, होते ना, औरंगाबादचे बाबा, मोठे बाबा होते. एका साधकाने विचारलं की बा हे जे आहेत ना, हे जे शास्त्र सांगू नये बा असं, म्हणजे हे जे बंधनं जे आहेत हे चुकीचं आहे. कोणतं सूत्र सांगितलं? अधिकारावाचून ज्ञान न सांगणे बा, अशा प्रकारे जे परमेश्वराचं तत्वज्ञान जे आहे ते आपण कोणालाही सांगू नये बा. लोहे पाणी गिळले ऐसे होणे असावे, किंवा ते फुलोक्ती सांगितलेलं आहे अर्थाप्रती. अरे अर्थ पाहायला तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सांगा. अशा प्रकारे त्यांच्या मनाने ते म्हणजे कोणीतरी सूत्रांमध्ये घातलं मनाने, हे काही देवाचं सूत्र नाही. मग काय सांगितलं आज देशी समारोपमध्ये होतो आपण? काय सांगितलं होतं बाबांनी? अरे अधिकार नाही तुमचा ते सूत्र समजण्याचा, अधिकार नाही. मग सूत्र खोटं ठरवता का तुम्ही? सूत्र खोटं आहे का? देवाचं सूत्र कधी खोटं होऊ शकत? तुमची पात्रता समजण्याची नाही, त्या सूत्राची तुम्हाला समजण्याची पात्रता येईल ना, त्यावेळेस ते तुम्हाला सूत्र खरं वाटेल. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचे तत्वज्ञान जे आहेत, यथार्थ तत्वज्ञान, की ज्याच्यामध्ये आपल्याला शोक्तीचं घालता येत नाही, मनाचं आपल्याला घालता येत नाही, स्वतंत्र विधी आपल्याला निर्माण करता येत नाही. जरी एकदा कदाचित कोणी निर्माण केला तरी त्याचा दोष आहे. प्रति ईश्वर आहेत का? ईश्वराने मार्ग स्थापन केलेला आहे. तत्व जे आहे ते ईश्वराचे अष्टीपरीचं तत्वज्ञान, त्याप्रमाणे वर्तन करायचं. आणि जर यदा कदाचित दुसरा जर आपण काही मार्ग फोडला, त्या तत्वाच्या वेळी तो टिकत नाही. त्याला कुठला तरी देवताक्षोभ होणार, पात्रक्षोभ होणार, गुरुक्षोभ होणार, अशा प्रकारे मार्गद्रोह होणार, गुरुद्रोह होणार. अशा प्रकारे त्याची वाट उपासण्यासारखी, अशा प्रकारे विनाशकडे त्याची वाटचाल असते. आणि म्हणून आपल्याला स्वामींनी सांगितलेलं जे तत्व जे आहे ते यथार्थ तत्वज्ञान, त्या सोन्याला कथिल न लावता, सोन्याला जसा तुम्ही सोनाराकडे जा, नुसती जर अशी असेल ना, त्याची किंमत जशी आहे तशी. परंतु जर त्याला तुम्ही खडा लावला, काय केलं गळ्यात वेगवेगळ्या प्रकारची ती अलंकार बनवले, त्याची डाग लागल्यानंतर किंमत कमी आहे. म्हणून आमच्या तत्वज्ञानाला जर कोणी अशा प्रकारे जर प्रयत्न करत असाल, अरे अभ्यास चालत आलेलं, सृष्टी काळापासून चालत आलेलं जे तत्वज्ञान, शेवटच्या काळापर्यंत चालतला हा ज्ञानाचा बंबाळ दिवा जो आहे, तो कोणाच्या माध्यमातून? भाग्यशाली लोक ज्यांना देव मिळाले. आज आपल्याला गुरूंच्याच माध्यमातून, गुरु शब्दाचा अर्थ अंधकाराकडून उजेडाकडे नेणारा जो गुरु आहे. संसारात अज्ञान आहे, अन्यथा ज्ञानाने भरलेलो आहोत. आणि कल्पना आपण करणार आहोत. जीवाच्या ठिकाणी परमात्मा कल्पना कर, देवतांच्या ठिकाणी परमात्मा कल्पना करणार आहोत. एखाद्या चमत्कार घडला एखाद्या प्रपंचाचा, त्यालाही देव समजणारे लोक आहेत. मग आपण तेच करायचं का? नाही. यथार्थ ज्ञान अशा गुरूंच्या माध्यमातून अज्ञान, अन्यथा ज्ञान दूर होत असतं. आणि मग यथार्थ जाणीव झाल्यानंतर आपण त्याची वाटचाल करायची असते. अशी यथार्थ जाणीव आपल्याला त्या परमात्माने करून द्यावं. म्हणून मला गुरुबुद्धी, देवता बुद्धी, विशिष्ट बुद्धी, अशा प्रकारे ही जी सूत्र आहे, गुरुबुद्धी अशा प्रकारे कोणाची असते? विद्यावंताची असते. गुरुबुद्धी, देवता बुद्धी कोणाची आहे? ज्ञानीयाची. आणि जे अनुसरलेले आहेत, ज्यांना परमात्माचं ज्ञान झालेलं आहे, त्या देवता बुद्धीमध्ये इथं अस्थिपरी मध्ये देवता स्मरणे. नाही तर तुम्ही म्हणाल देवता बुद्धी म्हणजे ज्ञानीयाची देवता बुद्धी कशी? तर अशा प्रकारे जी ज्ञाने जी आहेत त्यांची देवता अशा प्रकारे. आणि विशिष्ट बुद्धी अन्य लोकांची कशी आहे? आत्मा थोडंसं काय, गुरु ते बोलतानाच महाराज म्हणतात कोणाला की, आपण काय म्हणतो कधी कोणाला महाराज? भक्त आपणे आते
म्हणून घेतात का महाराज, आणि महाराज म्हणून घेणार तू येडा समजायचा, त्याला ज्ञान येतात जाणीव झाली नाही म्हणून स्वतः यदा कदा ते चुकून चाकून झाल्याची गोष्ट वेगळी आहे, परंतु महाराज म्हणून घेणं अत्यंत चुकीचं आहे. आणि कोणी परमात्माचा साधक जो आहे तो सुद्धा महाराज म्हणून घेऊ शकत नाही. मात्र विशिष्ट बुद्धी कोणाची आहे, अन्य लोकांची गुरुबुद्धी देवता बुद्धी विशिष्ट बुद्धी जी सांगितलेली आहे ना, अशा अनेक लोकांची जी अन्य लोक जे आहेत अशा प्रकारे त्यांची विशिष्ट बुद्धी परमात्मावरती साधू संतांवरती कोणावरती अशा प्रकारे अनेक लोकांची जी आहेत अन्यत्र लोकांची जी विशिष्ट बुद्धी असते. आणि म्हणून आपल्याला देवता बुद्धी परमेश्वरावरती अशा प्रकारे आपली सतत बुद्धी असली पाहिजे. चतुर्विध साधनावरती स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांच्यावरती आपली श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे, अबाधित अशा प्रकारे याच माध्यमातून आपल्याला उजळती येणार आहे, मैनत्व दूर होणार आहे. मार्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर स्थानाच्या सान्निध्यात गेल्यानंतर गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते झटकलं जातं. जसं ते असतं ना, ते आपल्या आंबेवडगावचे बाबा सांगायचे की जी राख असते ना कोळशाला अग्नी लागल्यानंतर कसं होती ती राख, कोळसा जळून काय होतं राख कशी होऊन जाते ती पांढरी होऊन जाते. तसं आपलं जीवन कसं आहे कोळशासारखं आहे. अग्नी ज्ञानाग्नी दग्ध कर्माने अशा प्रकारे ज्ञानाग्नी जर त्या ठिकाणी चेतला आणि त्याचं कार्य जर आपण करत असेल ना अशा प्रकारे ते काळापणा नष्ट होऊन की जसं शुभ्र अशा प्रकारे जीवात्मा शुभ्र होतो आणि त्या परमेश्वराच्या आनंदाकडे त्याची वाटचाल जी आहे असा तो परमेश्वराकडे वाटचालीचा जो आपला जो प्रवास जो आहे काल वेगळ्या पद्धतीने झाला, आजचा थोडासा अशा प्रकारे उद्या याच्यापेक्षा बहुरत्न वसुंधरा आणि शेवटचा जो अशा प्रकारे बंबळ दिवा अधिकार वाहिनी आपल्या ज्या अक्का ज्या आहेत सध्या संपन्न अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून आपला जो आणि शेवट 12ही महिने आपल्या जवळ रत्न आहे त्याचा प्रकाश आपल्याला मिळतो आहे. असा प्रकाश जो आहे आपल्या जीवनामध्ये तो प्रकाश मिळत राहावा. तुम्हाला आनंद मिळाला, संतृप्त तुम्ही झालेला आहात, आणखीन संतृप्त, कारण शेवटी ज्ञान अपूर्णता आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ज्ञान कमी असतं. अशा प्रकारे ज्ञानाची जी ग्रहता जी आहे ग्रहण करण्याची शक्ती शेवटच्या क्षणापर्यंत असावं ती शक्ती तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आणि अशा प्रकारच्या गुरूच्या माध्यमातून त्या परमात्माच्या कृपेने परमेश्वराचा मनोधर्म आपल्यावरती असावं, कृपादृष्टी असावी, यथार्थ ज्ञान हृदयामध्ये स्थिरावं, बोध जो आहे अक्षरदाता आणि बोधदाता अशा प्रकारे आपले जे काही अडथळे असतील कौलिकी अवसरी अशा अवसर प्रसंगी आपले अडथळे दूर व्हावेत आणि तो परमेश्वराचा जो आनंद जो आहे ज्या उपादासांना देव मिळाला दाखवला ना देव तो काही अन्य प्रकाश देव तो स्वयंप्रकाश अशा गुरुजनांच्या माध्यमातून अशा प्रकारे तो परमात्मा जाणीव व्हावी, परमात्माची जाणीव व्हावी, आचरण व्हावी आणि शेवटी परमात्माचा जो आनंद जो आहे तो आनंद आपल्या परीने परमात्माने सहाय्य करा. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तो आनंद आम्हाला मिळावं याच वास्तेने आपण या ठिकाणी आलेलो आहात. हीच सेवा प्रभूचरणी हा जो माळ जी आहे ना 22 प्रतिदिनी जळंभुके ओळखी गळ्यातली माळ आहे, मुकुट माळ आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे माळा जे आहेत ना कोण पाहिजे नागदेवाच्या विधीकरिता डोमेगावचं महत्वाचं आहे. ज्यावेळेस ते पडदणी देव उदास झालेत ना त्या प्रसंगी ते वस्त्र पाहिल्याबरोबर देवाची खंती पडलेली आहे तर वस्त्र दाखवावं अशी बुद्धी का निर्माण झाली आचार्यांना, विधीकरिता गुंफत होते फुलहार देवासाठी. अशा प्रकारे वेगवेगळ्या वाणाची फुलहार जे आहेत या ठिकाणी 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या वाणाची फुलं माळा ज्या त्या देवाला मग कोणी काय म्हणाले मुकुट माळ आहे, कर्ण जळंबुके आहे, भावभूषणे आहेत, श्रीगंधी गळामध्ये अशा प्रकारे कंठी माळ आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे भाव जो आहेत तो परमात्माला समर्पण करणार आहेत. आज अशा प्रकारे सुगंध हिनपू ही जी माळ देवाला अर्पण केलेली आहे देवाने स्वीकार करावी. निष्काम भावनेने ही सेवा जी आहे ती निश्चितच माझ्या जीवनामध्ये उजेड आचरण घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. दंडवत